महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. ताई खूप खूप स्वागत. आमची लढाई पुरुषांच्या विरोधात नाही, पुरुषी मानसिकतेच्या विरोधात. लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती एखाद्या मुलीचा लिलाव होतो. अक्षरशः कोथंबरीची जुडी घेताना जसा भाव करतो तसं त्या मुलींच्या अक्षरशः भाव करणारे आपण असतो. जन्मदाता बाप सुद्धा मुलीवरती बलात्कार करतो. 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार ते करण्यात आम्ही इतके मग्न झालोय की आम्हाला कायदा सुव्यवस्था काय हेच कळत नाहीये. कठोर जेवढा कायदा करेल तेवढी लोक पळवाटा काढायचा प्रयत्न करतात आणि हे पळवाटा काढणारे कोण आहेत? आपण आहे. मानवी तस्करीमध्ये 4 वर्षामध्ये बाहेरून आणून मुलींना इथं वापरले गेले. जसं बाहेरच्या मुली इथं आले तसं इथल्या मुलींना सुद्धा या माध्यमातून त्यांनी बाहेर पाठवलेलं आहे. एवढ्या मुलींचा वापर जर ह्याच्यामध्ये केला गेला असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना आखाती देशामधून आम्ही भारतात घेऊन आलोय. 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना ती बाळणपणाच्या ज्या कळा सहन करते, माफ करा तुमच्या पुरुषांची संख्या जरी इथं असली तरी त्यातली एक कळ सुद्धा पुरुष सहन करणार नाही, इतकी सोशिकता तिच्या अंगामध्ये असते. मी कायम महिलांना सांगते की तुमच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव पाहिजे. माहेरवरून सासर आणि सासरवरून स्मशानभूमी हा प्रवास नकोय आपल्याला. जेव्हा माझ्या साडीवर टीका होती किंवा साडीवर टीका म्हणण्यापेक्षा एका महिलेच्या संदर्भात अश्लील व्हिडिओ बनवणं, कुणाबरोबर ते नाव जोडणं, भर चौकात उभं राहून जसं चारित्र्यावर बोलणं. मला प्रश्न विचारा माझ्या कामावर, माझ्या आयोगावरती प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देईन. पण हे न विचारता तुम्ही जेव्हा साडीवर बोलता तेव्हा तुमची मानसिकताच तेवढी आहे. मुलाला कळेपर्यंत मला सुरुवातीला ह्या गोष्टींचं फार टेन्शन यायचं की मुलांनी पाहिलं तर त्याला काय वाटेल. पण मला आश्चर्य वाटलं, एक दिवस माझा मुलगा येऊन मला म्हटला, मम्मी ते ओपन नको करू ती लिंक आणि काय त्याचं टेन्शन घेऊ नकोस. की जेव्हा मुलगा सांगतोय की मम्मी तू लक्ष नको देऊस, हे लोक काही व्यवस्थित नसतात, ती त्याच्यासाठीच असतात आणि ते अशा पद्धतीने कमेंट करतात, तर तू विचार नको करू. ही माझी लढाई होती आणि मला असं वाटलं की मी जिंकले. जेव्हा माझा मुलगा माझ्या बरोबर आहे आणि माझा पतीचा माझ्यावर विश्वास आहे तेव्हा मला दुनियाची फिकीर नाही. साप्ताहिक सकाळचं कॉफी कोलॅब हे नवं कोरं करकरीत पॉडकास्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आणि अगदीच पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला लाभलेल्या आहेत महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. ताई खूप खूप स्वागत आणि थँक्यू सो मच की ह्या अनौपचारिक बैठकीसाठी, गप्पांसाठी तुम्ही वेळ दिलात. खरं तर मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ह्या सगळ्या चर्चेमध्ये तुमच्या आमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते सगळे आपण त्यांना विचारणार आहोत. आणि ताई, अगदी पहिला प्रश्न, जे नेहमी बोललं जातं की ह्या प्रश्नात महिला आयोग काय करत होतं, त्या ठिकाणी महिला आयोग काय करत होतं, ते का नाही बोलत आहेत. आता आम्हाला अगदी थोडंसं ऐकायला आवडेल की महिला आयोगाचं नेमकं काम काय असतं आणि एखादी केस तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय करता. खरं तर नेहा, जेव्हा असं विचारताय तुम्ही तर खूप वास्ट आहे की आयोग काय करतो हा प्रश्न जेव्हा विचारला जातो किंवा यापूर्वी तो विचारला जात नव्हता, तो गेल्या 4 वर्षापासून विचारला जातो जेव्हापासून मी आयोगाचे अध्यक्ष आहे. तर मला त्या गोष्टीचं समाधान आहे की ही माझ्या आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये मी केलेल्या कामाची पावती आहे. आणि या सगळ्यांमध्ये हे काम करत असताना आयोगाकडे अनेक केसेस येतात. या सगळ्या केसेसमध्ये आम्ही आमचे काउन्सिलर्स असतील आणि त्याचबरोबर आमचं विधी सेवा प्राधिकरण, भरोसा असेल, वन स्टॉप सेंटर, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ते केसेस निकालात काढत असताना अगदी परिपूर्ण असा प्रयत्न करत असतो. या तक्रारींमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये माझ्या आयोगाचा स्टाफसुद्धा मला कायम सांगतो की मॅडम, यापूर्वी आयोगाकडे इतक्या तक्रारी येत नव्हत्या, पण जेव्हापासून तुम्ही आयोगाचे अध्यक्ष झाला तेव्हापासून तक्रारींचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. म्हणजेच आयोगामध्ये तक्रार नोंदवा किंवा आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आपण लढू शकतो, याच्या विरोधातली जनजागृती आम्ही मोठ्या प्रमाणात करण्यात यशस्वी झालो. या सगळ्यामध्ये आम्ही जिल्हानिहाय आढावा बैठका घेतलेल्या आहेत आणि मी संपूर्ण महाराष्ट्रात 2दा फिरले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं जनसुनावणी घेणं, वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये जनजागृती करत असताना त्यांनी सुद्धा तक्रार दाखल करावी त्यांच्या काही अडचणी असतील तर, आणि संबंधित विभागाच्या माध्यमातून आपण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा आयोगाच्या माध्यमातून केला जातो. आमच्या आयोगाच्या माध्यमातून खरं जनसुनावणी घेणं, त्या महिलांना न्याय देणं, महिलांच्या तक्रारी नोंदवून घेणं, वेगवेगळ्या विभागासाठी कार्यशाळा. एक सेकंद, जनसुनावणी म्हणजे नेमकं काय करतो आपण? जनसुनावणीमध्ये जेव्हा मी आयोगाचा पदभार घेतला तेव्हा मी पहिले 7 दिवस या आयोगाच्या कार्यालयामध्ये बसत होते, बांद्राच्या ऑफिसला. आणि मग माझ्या लक्षात आलं की माझं ऑफिस बांद्राला आहे आणि मुंबईच्या त्या म्हाडाच्या कार्यालयामध्ये माझी धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघरची महिला कशी येणार. आणि
कायम महिलांमध्ये राहायची, महिलांच्या तक्रारी जाणून घ्यायची. कारण की संघटनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून हे काम करताना मी काय महाराष्ट्रात फिरत राहिले, त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये माझ्या लक्षात आलं की मी कार्यालयात बसले पण कार्यालयापर्यंत फार कोणी येऊ शकणार नाही. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकार्यांना, आयोगाच्या टीमला बरोबर घेतलं, त्यांच्याबरोबर बैठक घेतली. त्यांना म्हटलं की या वाड्यावस्ती आणि पाड्यांवरची महिला भगिनी मुंबईपर्यंत येणं, कार्यालयापर्यंत येणं, तिला कदाचित त्या गोष्टीची माहिती नाहीये आणि तिचा खर्च आहे, तिच्याबरोबर कोण येणार, ती तक्रारदार महिला ही नैराश्याने घेरलेली असते, ती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही तर आपण तिच्यापर्यंत जाऊ, असं ठरवून आम्ही प्रत्येक जिल्ह्याने जाऊन जनसुनावणी घेण्याचं ठरवलं. आणि मग या जनसुनावणीमध्ये कलेक्टर असतात, आयुक्त असतात, विधी सेवा प्राधिकरण असतं, जिल्हा महिला बालविकास विभाग, भरोसा असेल, वन स्टॉप सेंटर, हे सगळे एका व्यासपीठावर बसतात. आणि त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये ही जनसुनावणी होती. याच्यामध्ये ऑन द स्पॉट कोणतीही तक्रारदार येऊन तक्रार तिची देऊ शकते, नोंदवू शकते. मग ती मेंटेनन्सची आहे की वर्षानुवर्ष तिला घटस्फोट हवा आहे आणि घटस्फोटासाठी अर्ज आहे पण तो DV मेंटेनन्स मिळत नाही आहे, तिची तक्रार पोलीस स्टेशनला घेतली जात नाही आहे, किंवा विधी सेवा प्राधिकरणात तिची केस चालू आहे पण ती बोर्डवर येत नाही आहे, कधी कधी पैशाची अडचण आहे आणि मग तिला वकील नाही आहे, तर आम्ही लिगल एड क्लिनिक सुद्धा चालू केले ज्याच्या माध्यमातून आम्ही मोफत वकील देतो. हे सगळं त्या जनसुनावणीमध्ये येतात, तिथे होतं. आणि त्या जनसुनावणीमध्ये म्हणजे सगळ्या प्रकारच्या तक्रारी IC कमिटीच्या संदर्भातल्या काही येतात, आरोग्य विभागाच्या संदर्भात असतात, अनेक वर्षानुवर्ष काही केसेस प्रलंबित असतात, ते संपूर्णचे संपूर्ण कुटुंब येतात. आणि एकाच व्यासपीठावरती माझ्यासोबत जिल्हाधिकारी असतात, पोलीस अधीक्षक असतात, पोलीस आयुक्त जर शहरी भागात असेल तर तिथं असतात, विधी सेवा प्राधिकरण म्हणजे आमचं कोर्टच, ते सुद्धा आम्ही तिथं घेऊन जातो की न्यायालयच बरोबर घेऊन एका व्यासपीठावरती जेव्हा बसतो तेव्हा त्या सर्वसामान्य नागरिकांनी पहिल्यांदाच सगळे अधिकारी एका व्यासपीठावर पाहतात. आणि यामध्ये कोणत्या विभागाकडे तक्रार आहे त्याचे आयोग सुद्धा तिथं असतात. मग या तक्रारी निकालात का निघत नाहीयेत, या तक्रारींमध्ये अडचण काय, कोणत्या विभागाकडे, आणि म्हणून जागच्या जागी ती केस निकालात निघते. आणि म्हणून लोकांचा जास्त ह्या जनसुनावणीवरती विश्वास आहे, जेणेकरून या जनसुनावणीच्या माध्यमातून खूप केसेस आम्ही निकालात काढू शकलो. आणि ह्याचा फायदा झाला, या आयोगाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेतो. मग आत्ताच 2 दिवसापूर्वी मी यशोदाला महाराष्ट्रातले प्रोटेक्शन ऑफिसर जेवढे आहेत त्या सगळ्यांना बोलवून आत्तापर्यंत तंत्रज्ञान जे डेव्हलप होते त्याच्या मदतीने आपण कसं काम करू शकतो, म्हणून अगदी AI टेक्नॉलॉजी पण कशी वापरायची याचं सुद्धा 2 दिवसाचं ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांच्याबरोबर संवाद साधला, जेणेकरून बदलत्या जगाबरोबर आपल्याला पळता आलं पाहिजे. आणि मग नवीन कायदा कोणता, या कायद्याची अंमलबजावणी कसं करणार, आपण महिलेला न्याय देताना या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी काय त्यांच्या अपेक्षा आहेत, असा सगळा संवाद साधत आम्ही खूप चांगल्या पद्धतीच्या कार्यशाळा घेतल्या, भरोसा सेलच्या कार्यशाळा घेतल्या, आणि या सगळ्या वन स्टॉप सेंटरच्या कार्यशाळा घेतल्या, अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेतोय, जेणेकरून नवीन कायदा, आता BNSचा नवीन कायदा आलाय, BNS अंतर्गत 3 कायद्यांची तरतुदी आहेत. मग यामध्ये ऑनलाईन सुद्धा DV केस नमूद करू शकतो, पण त्याच्याबद्दल माहितीच नाही, अवेअरनेस नाही की घरात बसून सुद्धा तुम्ही DVच्या संदर्भात ऑनलाईन तक्रार दिली तर ती रजिस्टरच झाली पाहिजे. मग हे सुद्धा आमच्या महिला भगिनींना माहीत पाहिजे, पण त्याच्या अगोदर अधिकाऱ्यांना माहीत पाहिजे, कारण की नव्याने कायदे येतात. मग या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयोग सतर्क आहे, आणि जेणेकरून ह्या अधिकाऱ्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं तर त्याची अंमलबजावणी ही शेवटच्या घटकापर्यंत होईल. आणि म्हणून अशा आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही काम करतोय. याच्यामध्ये विधवा प्रथांच्या विरोधात जाऊन खऱ्या अर्थानं न्याय देणं आणि ग्रामसभेमध्ये त्याची अंमलबजावणी होणं. म्हणून आम्ही 8 मार्चला जागतिक महिला दिवस होता, ग्रामविकास मंत्री आणि WCD मिनिस्टर यांना पत्र लिहून सांगितलं की कंपल्सरी ग्रामसभा ह्या विशेष ग्रामसभा म्हणून करा, ज्याच्यामध्ये महिलांनी हे ठराव मांडले गेले पाहिजे. आणि त्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगली अंमलबजावणी झाली ग्रामीण भागामध्ये. यामध्ये विधवा प्रथा, बालविवाह आणि महिला सुरक्षिता या 3 विषयांवरती आम्ही ग्रामसभा घेतल्या. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही याच्या संदर्भात फार मोठी जनजागृती होणं गरजेचं आहे की जेणेकरून या ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांनी त्यांचा आवाज उठवला पाहिजे. हा त्यांचा सगळ्यात मोठा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आयोग म्हणून आम्ही यामध्ये काम करतो. पण महाराष्ट्र महिला आयोगाची नेमकी मुख्य भूमिका काय आहे आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, की महिला म्हणून ज्या आता तुम्ही म्हटलात की ग्रामीण खेड्यापाड्यातल्या महिला आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत, त्यांना हा हक्क आहे, महिला आयोग आपल्यासाठी काम करतो, या गोष्टी त्यांना माहिती नाही आहेत. तर नेमके भूमिका कशी आहे आणि काय जबाबदाऱ्या आहेत जे महिला म्हणून त्यांना माहिती पाहिजेत की आपल्यासाठी हा आयोग काम करतोय आणि आपल्याला तिथं मदत मिळू शकते, दाद मिळू शकते.
महिला आयोगाची स्थापना ही 1993 मध्ये झाली आणि भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 13, 14, 15 अन्वये घटनेमधले हे एक पद आणि त्याची जबाबदारी महिलांना एक सन्मान मिळावा, त्यांचा सन्मानाचा दर्जा उंचावा, अंधश्रद्धेच्या विरोधात शासनाला शिफारशी करणं आणि त्याचबरोबर महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी हे आयोगाचं कामकाज साधारणतः या स्वरूपाचं असतं. आयोग हे स्वायत्त संस्था म्हणून काम करतं. यामध्ये राज्य शासनाला शिफारशी करणं, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये नव्यानं बदल सुचवत किंवा कोणत्याही कायद्यांमध्ये नव्यानं बदल सुचवणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सरकारकडून करून घेणं या आयोगाची मुख्य भूमिका राहते. यामध्ये दिवाणी न्यायालयाचा प्रामुख्याने अधिकार हा आयोगाला आहे. आयोग स्वतः न्यायालय चालवतं आणि यामध्ये अर्जदार गैरअर्जदार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिवाणी न्यायालयाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम हे आयोगाच्या माध्यमातून चालू असतं. आयोगाने अनेक बदल सुचवलेले आहेत. शासनाने ते अंमलात देखील आणले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्या घटकांसाठी विशेष निधीची तरतूद देखील केली, जेणेकरून त्या घटकांना न्याय देताना मग आदिवासी पाड्यांवरच्या महिला भगिनी असतील, विधवा महिलांसाठीच्या काही तरतुदी असतील, ह्या सगळा आयोग गेल्या 4 वर्षांमध्ये सरकारला सुचवतं. त्याच्यासाठी आमच्या कमिट्या काम करतात. आम्ही चांगल्या पद्धतीचा अहवाल सादर करत असतो आणि अहवालाच्या माध्यमातून त्याचा प्रभावी असा वापर व्हावा आणि महिलांना त्याचा फायदा मिळावा यासाठी आयोगाच्या माध्यमातून काम केलं जातं. असं म्हटलं जातं की आजकाल महिला आयोगाचा गैरवापर होतोय. काही जण आता सोशल मीडियावर असं पण म्हणतात की आता पुरुष आयोग पण पाहिजे. ह्यावर तुमचं काय मत आहे? मी पहिल्या दिवशी आयोगाचा चार्ज घ्यायला जेव्हा गेले तेव्हा सगळ्यात पहिले मी चार्ज घेऊन त्या खुर्चीवर बसणार तेवढ्यात एक ठाण्यामधले एक व्यक्ती माझ्याकडे समोर आली. माझा स्टाफ होता आणि सगळेच बरेच जण होते. तर ते म्हणले की तुम्ही आता आयोगाच्या अध्यक्षपदाचा चार्ज घेतलाय तर इथून पुढे तुम्ही महिलांसाठीच काम करणार आहे, पण एक पुरुष म्हणून सगळ्यात पहिली माझी तक्रार ऐकून घ्या, मलाच प्रश्न फार आहेत. आणि मग त्यांनी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नीबद्दलची तक्रार त्यांना सांगायची होती. त्याच्यामुळेच त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आमचं काय ऐकणार नाही, तुम्ही फक्त महिलांचं ऐकताल, पण आता आम्हाला वाटतं की पुरुष आयोग पण असावा जेणेकरून आमचे प्रश्न आम्हाला मांडता येत. खरं तर बऱ्याच वेळा मलाही खूप पत्र येतात आणि काही ठिकाणी गेल्यानंतर मागणी केली जाते की पुरुष आयोग पाहिजे, पण मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे आमच्याकडे जेव्हा पुरुषांच्या सुद्धा तक्रारी येतात, पुरुष म्हणजे काय तर त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि मग त्याची तक्रार कोणाशी संबंधित आहे, त्याची तक्रार मुलीशी संबंधित आहे, बायकोशी संबंधित आहे, आईशी संबंधित आहे किंवा सासरच्या लोकांशी संबंधित आहे, म्हणजे त्याची तक्रार जी आहे ती महिलांशी संबंधित आहे. म्हणून आम्हाला कायम असं वाटत राहतं जेव्हा कोणत्याही पुरुषाची तक्रार आमच्याकडे येते, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आम्ही फक्त महिलांसाठीच काम करत असतो, पण तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही निश्चितपणाने ती तक्रार दाखल करून घेतो. कोणाला असं म्हणत नाही की हे महिलांचं आहे म्हणून आम्ही तक्रार पुरुषांची घेत नाही. पण तक्रार जेव्हा आम्ही पुरुषांची घेतो त्यावेळेस सगळ्यात पहिला मुद्दा असतो तो त्यांच्यामधला संवादाचा. कारण की ज्या तक्रारी येतात त्या कशामुळे येतात, गैरसमजुतीमुळे येतात, त्यांच्यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन गॅप आहे म्हणून येतात, त्यांच्यामध्ये संवाद नाही आहे म्हणून येतो आणि गैरसमज खूप असल्यामुळे ह्या घटना घडत असतात. म्हणून आमचे काउन्सिलिंग सेंटर काय करतं, कोणत्याही पुरुषाची तक्रार आल्यानंतर त्याची दखल घेऊन संबंधित कुटुंबाला काउन्सिलिंगसाठी बसवतो. एकदा दोनदा तीनदा काउन्सिलिंग झालं की आमच्या लक्षात येतं की वाद असा काहीच नाही आहे, गैरसमज जास्त आहे, संवाद कमी पडलाय आणि म्हणून आम्ही संवादावर जास्त भर देतो. आणि आतापर्यंत 70 ते 75 केसेस आम्ही ह्या केवळ काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिटवलेल्या आहेत आणि आमचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. म्हणून कोणतीही केस पोलीस स्टेशनला जरी डीव्हीची कोणतीही केस असेल तर पोलीस स्टेशनला कायद्यामधलीच नियमावली आहे की तुमचं काउन्सिलिंग झाल्याशिवाय तुमच्यावर गुन्हा नोंदच केला जात नाही. अगदी तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत एखाद्या पती पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर शेवटच्या फाईलवर सही करेपर्यंत आमचा काउन्सिलर विचारत असतो आपण अजूनही चर्चा करू, आपण अजूनही बसू, आपण अजून एकदा बसल्यानंतर या संदर्भातला काय विषय आहे, याच्या संदर्भात काही आपल्याला वेगळा काय विचार करता येतोय का, या संदर्भात विचार करू, असं शेवटपर्यंत त्याला म्हणत असतं. कारण की घटस्फोट हा फक्त पती पत्नीचा नाहीये, तर त्यांच्यामध्ये असलेल्या मुलांचा आयुष्याचा प्रश्न असतो आणि म्हणून आमचा हा विचार असतो की कुटुंब वाचवायचंय. शेवटी या समाजाचा पाया हा कुटुंब आहे. दररोज एखादी केस आली ना आपण लगेच दिवस दिला, लगेचच नाही तुम्ही आता घटस्फोट घ्या असं करत राहिलं तर हा समाज टिकणार नाही, कुटुंब टिकणार नाही. मुलांचं आयुष्य फार महत्वाचं असतं. 1 किंवा 2 मुलं जरी असतील तर त्यांचं पुढचं करिअर आहे, त्यांचं आयुष्य आहे. कुणीतरी आई गमावणार असते, कुणीतरी वडील गमावणार असते, कुणीतरी ह्या दोघांचं एक म्हणजे जे प्रेम असतं
ते आणि नातं गमावणारं असतं आणि त्याचे दूरगामी परिणाम त्या मुलांच्या आयुष्यावर होतात. आयुष्य फार मोठं असतं आणि मग कायमस्वरूपी त्याच्यावर त्यांचे परिणाम होत असतात. म्हणून सासरची लोक असतात, माहेरची लोक असतात, आई वडील असतात, नातेवाईक असतात. त्याच्यामुळं घटस्फोट हा पती पत्नींचा नाही, तुझं कुटुंबांचे होतं आणि त्याचे फार मोठे परिणाम होतात. आणि म्हणून आम्ही या काउन्सिलिंगवरती भर देतो आणि म्हणून पुरुषांची सुद्धा जर तक्रार आली तर ती आम्ही संवाद म्हणजे काउन्सिलिंग हा त्याचा एक भाग आहे, ते आम्ही त्या माध्यमातून त्याच्यावरती काम करत असतो. पण मला असं वाटतं फार मागणी जर तुमच्या सगळ्या पुरुषांची वाढली असेल गैरफायदा घेतला जातो हे खरं आहे का? पण हा बऱ्याच वेळा तसं होतं, आमच्याकडे काही खोट्या केसेस येतात पण आमच्या लक्षात येतात त्या. पण तक्रारदार असतात ते कुटुंबामधील काही जमिनीचा वाद असतो, घराच्या संदर्भात वाद असतो, मालमत्तेच्या संदर्भात काही वाद असतो आणि मग ते कुठंतरी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची किंवा त्याचा राग काढायचा, ती बदनामी करायची, त्या अनुषंगाने काही केसेस दाखल करायला येतात. मग विनयभंगाच्या केसेस झालेत असं सांगून तक्रारी दाखल करतात. पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते लक्षात येतं कारण की काहीच पुरावे नसतात आणि प्रत्येक वेळेस आल्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांच्या जबाबामध्ये किंवा त्यांच्या वक्तव्यामध्ये खूप फरक असतो. आणि त्याच्यामुळे आमचे काउन्सिलर तर 25-30 वर्षापासून काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की ही केस चुकीची आहे किंवा फेक आहे आणि मग ते कुठंतरी आयोगात येऊन आयोगाचं नाव वापरून किंवा आयोगाच्या नावावरती ते हे करायचं आहे अशा पद्धतीने ते करतात. पण नंतर लक्षात येतं. पण आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या तक्रारी आम्ही घेतो. आम्ही काही त्यांना अशा पद्धतीने म्हणत नाही की आम्ही तक्रार घेऊ शकत नाही किंवा अशा सगळ्या तक्रारी घेतो कारण की इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते उघड होतं. आणि त्याच्यामुळं एक की येणाऱ्या तक्रारीमध्ये खरंच महत्त्वाचा विषय आहे तर कुणालाही त्याचं नुकसान होऊ नये, त्याच्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या तक्रारी आम्ही दाखल करून घेतो. तरी पुरुषांकडनं आता पुन्हा थोडं महिलांकडे येऊया. माझा असा प्रश्न आहे की आत्ता इतके वर्ष तुम्ही आता महिलांसोबत काम करता, तर तुम्हाला काय वाटतं की महिलांना कुठल्या सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात कुठल्या प्रशिक्षणाची जास्त आवश्यकता आहे की जे मास लेवलवर देऊ शकतो आपण? असं पहिली गोष्ट महिलांची एक मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. जेव्हा आमच्याकडे तक्रारी येतात आणि बऱ्याच गोष्टी घडताना आम्ही पाहतो तेव्हाच मी कायम सांगते आमची लढाई पुरुषांच्या विरोधात नाही आहे, पुरुषी मानसिकतेच्या विरोधात आहे. पण तसं महिलांच्या बाबत काय झालं आहे की महिलांच्या शत्रू जास्त झालेत. अगदीच उदाहरण द्यायचं तर स्त्रीभ्रूण हत्येचं जे प्रमाण वाढलेलं आहे तर त्या घरातल्या सासूला आणि नंदेलाच मुलगा हवा असतो. वंशाला वारसदार म्हणून त्या सुनेच्या पाठीमागे तिला छळ करत गर्भामध्ये मुलगी असेल तर तिची हत्या करण्यासाठी जर कोण भाग पडत असेल तर ती सासू आणि नणंद असते. हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे, तरी सुद्धा आजही हुंडा हवा असतो तो त्या सासूला हवा असतो, नंदेला हवा असतो. अगदीच पाहिलं तुम्ही तर बघा, विधवा काही ठिकाणी पतीचं निधन झाल्यानंतर त्या पतीला अग्नी देताना त्या महिलेच्या कपाळाचं कुंकू पुसायला ज्या 5 जणी पुढे येतात ना सौभाग्यवतीच्या नावाखाली, त्या महिला येतात. पुरुष येतं का कोणी? कुठलाही पुरुष जाऊन त्या बाईच्या कपाळाचं कुंकू पुसत नाही, बांगड्या फोडत नाही, जोडवी काढत नाही, म्हणे मंगळसूत्र तोडत नाही. हे कोण करतं? तर त्या 5 सौभाग्यवती म्हणतात ना, त्यांना माईक करून अनाऊन्स करून बोलवलं जातं. आणि ह्या कोण आहेत? महिला आहेत. म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेच्या कपाळाचं कुंकू पुसायला सगळ्यात आधी उठते. आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांच्या वैरी आहेत. आणि त्यामध्ये तुमच्या आई, काकू, मावशी असं सगळेच असतात. हो, या पण असतात. त्या सगळ्या सोशल प्रेशरच्या अंडर त्या पण येतात. त्या पण आहेत. मग हे मला म्हणून आवर्जून सांगायचं की महिलांची मानसिकता बदलली गेली पाहिजे. महिला म्हणून काम करत असताना आपली मानसिकता, एका महिलेने दुसऱ्या महिलेला सहकार्य करावं, एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या सन्मानासाठी लढावं. आणि हे सगळं जर आपण जेव्हा करू, आपली लढाई मी कायम सांगते पुरुष काठावरती आहेत, फार पुरुषांच्या विरोधात लढायचे आहेत. हा, त्यांच्यामध्ये काही विकृती आहे त्याच्या विरोधात आपण लढतोच आहे, त्यांच्यामधल्या मानसिकतेच्या विरोधात आपण लढतोच आहे. पण आधी आपली लढाई आपण पूर्ण करू. कुठलीच महिला जर उठली नाही, त्या 5 महिलांनी उठण्यापूर्वी सांगावं नाही ही आमच्यातली एक महिला आहे, तिच्या आयुष्याचा जोडीदार गेलाय, तिचं सर्वस्व गेलंय, तर तिच्या कपाळाचं कुंकू आम्ही कोणीही पुसणार नाही, आयुष्यभर तिच्या कपाळात कुंकू राहिलं तर कदाचित तिला ती जगण्याची जिद्द मिळेल, हे आम्ही सांगितलं पाहिजे. पण आम्ही तसं करत नाही. म्हणून लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती एखाद्या मुलीचा लिलाव होतो. अक्षरशः कोथंबरीची जुडी घेताना जसा भाव करतो तसं त्या मुलींच्या अक्षरशः भाव करणारे आपण असतो. मग ही समाजाची मानसिकता बदलायची असेल तर त्या बाईनी, त्या आईनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे नाही आता मला लढायचंय.
तिच्या मुलीसाठी लढायचे. माझी मुलगी अशी पाटावर बसणार नाही किंवा माझ्या मुलीचा असा लिलाव होणार नाही, हा हुंडा आम्ही देणार नाही, हे आईने पुढे येऊन जर सांगितलं तर इतके चांगले कायदे आहेत आपल्याकडे. पण प्रभावीपणे राबवायचं असेल तर बाई म्हणून कमी, पण आता ती आई जागी झाली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं ही लढाई आता आपली सगळ्यांची. पण मग आपण म्हणजे आता आपण याच्यात काय म्हणजे प्रशिक्षण काय दिलं पाहिजे महिलांना? आम्ही गेले 4 वर्षामध्ये खरं तर जनजागृतीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत जातो आणि म्हणून या ग्रामसभा झाल्या पाहिजेत, त्यांच्यापर्यंत कायदा पोहोचला पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला कायदा कशासाठी दिला? संविधान दिलं. पण दुर्दैवाने, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, मी कायम सांगते की 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार ते करण्यात आम्ही इतके मग्न झालोय की आम्हाला कायदा सुव्यवस्था काय हेच कळत नाहीये. बाबासाहेबांनी कशासाठी संविधान कशासाठी दिलं? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी याच पुण्यनगरीमध्ये स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले. कशासाठी? पुढे जाऊन माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी अभ्यास करावा, वाचावं, शिक्षण घ्यावं आणि बाबासाहेबांचं संविधान वाचावं. म्हणून त्या बिचाऱ्या माऊलींनी इतक्या खाचखाळ्या खाल्ल्या. पण आम्ही संविधान अजून वाचलंच नाही. कोणाच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाने कोणत्या घटना घडू नयेत, पण पतीचं निधन झाल्यानंतर माझं काय, कायदा काय सांगतो हे सुद्धा आम्ही कधी वाचलेलं नसतं. म्हणून मी आवर्जून सांगते, तुमच्या 16 सोमवारच्या पोथ्या पुराणांमध्ये जे नाही ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. मग तुमचा समान संपत्तीचा हक्क असेल, तुमचा अधिकार असेल, तुम्ही कुठे न्याय मागायचा, कुठं गेलं पाहिजे, हे सगळं दिलंय ते बाबासाहेबांच्या संविधानामध्ये दिलंय. आणि म्हणून तुम्ही जरी हे सगळं वाचत असेल तर जरूर वाचा. पण त्याचबरोबर आज समाजाची मानसिकता काय, सुशिक्षित असणाऱ्या महिलांनी सुद्धा संविधान कधी वाचलेलं नाही आणि दुर्दैवाने अशी कुठली घटना घडली की मग रस्त्यावर येऊन खऱ्या अर्थानं तिची लढाई लढताना अनेक अडचणी येतात, त्यावेळेस कोणीही सोबतीला येत नाही. म्हणून मी कायम सांगते, सासरी जाणाऱ्या लेकीला 5 वाट्या, 5 ताट्या, 5 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान तिच्या हातात द्या. शस्त्र म्हणून ती खूप चांगल्या पद्धतीने आयुष्यात लढू शकेल. बरोबर. खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ताई. पण म्हणजे आपण म्हणतोय की एकीकडे आपण महिलांचं सध्याचं वर्तन आणि ह्याच्याबद्दल बोलतो, पण स्त्रीभ्रूण हत्येसारखा पण विषय आहे. दुसरीकडे मुलगा मुलगी कोणी असो, पण म्हणजे पॉक्सो सारखे गुन्हे आहेत की बाल लैंगिक अत्याचार एकीकडे वाढताना दिसत आहेत. या सगळ्यासोबत सुद्धा तुम्हाला रोज फाईट करावी लागते. स्त्रीभ्रूण हत्या तर आपण मगाशी बोलत होतो, म्हणजे गंभीर होत चाललाय दिवसेंदिवस विषय. तर त्याच्यासाठी मग आपण कशा मोहिमा राबवतोय, कसं काम करतोय? स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधातच लढाई आमच्या आता सुरू आहे. आम्ही PCPNDT ॲक्टनुसार कारवाई करण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत. मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आरोग्य विभागाला बोलून हे सगळे आढावा घेत असते. मी स्वतः व्हिजिट करत असते PCPNDTच्या. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही असं कुठे सोनोग्राफी सेंटर्स असतील, अनधिकृत असतील, तर त्यांच्यावर कारवाई लगेच आम्हाला मेसेज आला, तक्रार आली तर आम्ही कारवाई करतो. पण या सगळ्यांमध्ये नेहा मला सांगायला खरं खूप वेदनादायक गोष्टी आहेत ह्या. पूर्वी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी व्हायची आणि मग त्या सोनोग्राफीमध्ये मुलीचा गर्भ आहे म्हटलं की ॲबॉर्शन होणं असं होत होतं. आता त्याच्यावर कारवाई केल्यानंतर गाड्या काही ग्रामीण भागामध्ये फिरत होत्या आणि या गाड्यांमध्ये मग लगेच ते सोनोग्राफी जागच्या जागेवरच करणार, म्हणजे ॲम्ब्युलन्स सारख्या गाड्या, ॲम्ब्युलन्स सारखं, आणि मग ते सोनोग्राफी करणार की लगेच तिथंच ॲबॉर्शन करणार असं होत होतं. त्याच्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर आता एका ब्रीफकेसमध्ये सगळी यंत्रणा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये होत नाही तर शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन सोनोग्राफी केली जाते. जिल्ह्यात होत नाही, दुसऱ्या राज्यात जाऊन सोनोग्राफी करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाहीये. म्हणजे ही विकृती, कायदा केला इतका कठोर, जेवढा कायदा करेल तेवढी लोक पळवाटा काढायचा प्रयत्न करतात. आणि हे पळवाटा काढणारे कोण आहेत? आपण आहे. स्वतःला सुशिक्षित, शिक्षित म्हणणारा हा समाज हा पळवाटा काढणारा आहे. मग कठोर कायदे सगळ्यात आपल्या महाराष्ट्रात आहेत असं मला वाटतं. म्हणजे इतक्या कायद्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं तर आहेच, पण नागरिकशास्त्राचं पुस्तक वाचून परीक्षा दिलेला आणि मी सुजाण नागरिक आहे असं जो म्हणून घेतो, तो नागरिक सुद्धा काय करतो, त्या सगळ्यांमधून पळवाटा काढतो आणि परत तोच प्रश्न विचारणार की सरकार काय करतं, शासन काय करतं, प्रशासन काय करतं. प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असताना सुद्धा जर तुम्ही तुमच्या शहरात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या राज्यात जर सोनोग्राफी होत नाही तर तुम्ही दुसरीकडे जाऊन सोनोग्राफी करताय आणि मुलीचा गर्भ असेल तर ते ॲबॉर्शन करताय, तर ह्याच्यासाठी जबाबदार कोण? तर हे शहरी भागात, ग्रामीण भागात काय प्रमाण आहे जरा? शहरी भागात आणि ग्रामीण भागात मला असं वाटत नाही. खरंच शहरी भागातही मोठ्या प्रमाणामध्ये ॲबॉर्शन होतात आणि हे दुर्दैव आहे. याच्यामध्ये पुण्यामध्ये ही मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होती. मग आज स्वतःला सुशिक्षित म्हणणारा हा समाज नक्की कोणत्या मानसिकतेकडे चाललाय?
आणि नावापुढे 2 डिग्र्या 3 डिग्र्या लावणारी व्यक्ती सुद्धा त्याला नाही मला मुलगा पाहिजे, वंशाला वारसदार पाहिजे, अशा केसेस आल्यात तुमच्याकडे? म्हणजे सुशिक्षित नवरा आहे आणि बायको केस घेऊन आली की मुलासाठी छळ होतोय? खूप केसेस येतात अशा स्वरूपामध्ये. मग आम्हाला त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना सांगणं किंवा त्या बिचाऱ्या महिलेचा आग्रह असतो काही असू देत मी जन्म देईल, पण बऱ्याच घरांमध्ये असं होतं की तिचा विरोध करता करता तिची सहनशक्ती संपून जातो, संयम संपून जातो आणि घरात सगळ्यांना मुलगा हवा असतो आणि ती बिचारी आई म्हणून तिची लढाई लढत असते. आणि म्हणून मी कायम सांगते संघर्ष करावा लागेल, लढावा लागेल, पण सांगा माझ्या गर्भामध्ये कोणतंही बाळ असू दे, मुलीचा गर्भ असू दे, मी जन्म देईन पण तिला मारणार नाही. हे आईला, म्हणून मी म्हणते की आईची लढाई फार महत्वाची आता आमच्यासाठी. बाई म्हणून लढतोच आपण, पण आई म्हणून आता त्या आईच्या लढाईला खरी धार आली पाहिजे. महिलांनी स्टँड घेतला पाहिजे. नाही मी मग तुम्ही नवऱ्याला सांगा, सासूला सांगा, सासऱ्यांना सांगा की नाही माझ्या गर्भामध्ये असणारी मुलीचा जरी गर्भ असेल तर मी तिला जन्म देईन. मग काय तुमच्यासाठी कायदा काय? मग तुमचा मानसिक छळ होतोय तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. पण बऱ्याच वेळा घरामध्ये राहून तक्रार दाखल केली की मनं दुखवली जातात आणि तिला वाटतं की मला आयुष्यभर इथं राहायचंय आणि मग तक्रार कशी दाखल करणार, अजून त्रास दिला जाईल. आणि म्हणून तिची अशी दोन्ही बाजूनी कुचंबना होत राहते की मी काय केलं पाहिजे. पण त्यांच्यासाठी कायदा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे एक प्रक्रिया आहे. मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे की कोणतीही तक्रार दाखलच केली पाहिजे असंही काही नाही, तक्रार रजिस्टर झाली पाहिजे असंही काही नाही. भरोसा सेलच्या माध्यमातून नोंद करून तक्रार दाखल न करता कोर्टात न जाता सुद्धा आपण काउन्सिलिंग करणं, समजून सांगणं, जी व्यक्ती त्रास देते तिच्या विरोधात प्रक्रिया करणं हे करू शकतो. त्याच्यामुळे तक्रार दाखल करायची गरज पडत नाही. बऱ्याच वेळा त्याच्यासाठी काय करावं लागतं महिलांना? कोणती कौटुंबिक हिंसाचाराची केस असेल तर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भरोसा सेल हा स्वतंत्र सेल केवळ आणि केवळ महिलांसाठी सुरू केलेला आहे. हा पोलिसांअंतर्गत चालू असलेला भरोसा सेल, याच्यामध्ये जाऊन तुम्ही तक्रार नोंदवली, त्यात संबंधित व्यक्तींना बोलवलं जातं, त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यांच्यामध्ये संवाद घडून आणला जातो आणि 3-3 वेळा काउन्सिलिंग केलं जातं. त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न सुटले. म्हणजे कायदा काय करू शकतो हे पुढे जाऊन त्यांना सांगितलं जातं. पण या 3 काउन्सिलिंगच्या माध्यमातून नाहीच ऐकलं किंवा काउन्सिलिंग करत असताना आमच्या काउन्सिलर किंवा हे पोलिसांच्या महिला पोलीस असतात भरोसा सेल यांच्या लक्षात येतं की काय होऊ शकतं आणि मग त्याच्यानंतर त्या महिलेची परवानगी असेल तर गुन्हा नोंद करतो. पण शक्यतो गुन्हा नोंद करण्याचा कल हा कमी असतो, कारण की कुटुंबाला एकत्र राहायचं असतं, त्या महिलेला आयुष्यभर त्या कुटुंबामध्ये राहायचं असतं आणि ते एकत्र राहावेत हा त्याचा उद्देश असतो. म्हणून मला आवर्जून सांगायचंय, अशा कोणत्याही तक्रारी असतील आणि तुम्हाला असं वाटलं की पोलीस स्टेशनला आपल्याला तक्रार द्यायची नाही तर पोलीस स्टेशनची पायरी चढू नका. पोलीस स्टेशनच्या शेजारी भरोसा सेल त्याच्यात अंतर्गत चालू असतो, त्या भरोसा सेलकडे आपण तक्रार देऊ शकता आणि खूप चांगल्या पद्धतीचं काउन्सिलिंग आणि कायद्याच्या भाषेमध्ये व्यवस्थित समजून सांगितलं जातं. त्याच्यामुळे अनेक कुटुंब एकत्र राहण्यासाठी मदत होते. तुमच्या कार्यकाळात आता तुमच्याकडे बऱ्याच तक्रारी येत असतील, तर सगळ्यात जास्त तक्रारी कोणत्या प्रकारच्या असतात? म्हणजे महिलांच्याकडून आता जसं स्त्री भ्रूण हत्येचा विषय निघाला तर त्यामध्ये कुटुंब वाचवण्याच्या यात ती कदाचित तक्रार करत नसेल, पण असे अनेक प्रश्न आहेत, तर कोणत्या प्रकारच्या तक्रारी जास्त येतात? सर्वात जास्त तक्रारी ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. माझ्या जनसुनावणीमध्ये पण 70% केसेस ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. कोरोना कालावधीमध्ये सर्वाधिक केसेस घडल्या त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घडल्या. आजही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तर कौटुंबिक हिंसाचार होतो आणि ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक केसेस ह्या प्रत्येक ठिकाणी येतात. याच्यासाठी आम्ही राज्य शासनाला देखील शिफारस केली आणि महाराष्ट्रामध्ये पण आता 10 ठिकाणी प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेत. खरं तर जेव्हा लग्न होतं तेव्हा लग्नानंतर ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी आल्यानंतर आपण आफ्टर मॅरेज काउन्सिलिंगची प्रोसेस आपल्याकडे, लग्नानंतर तक्रार दाखल करून घेणं आणि मग ते मिटवणं. पण प्री मॅरेज काउन्सिलिंग हे असं आहे की जेव्हा एखाद्या मुलामुलीचा विवाह होणार आहे तर त्यांना त्यांची जबाबदारी काय, पती म्हणून काय, पत्नी म्हणून काय, सासरची लोक काय, माहेरची लोक काय, आणि मग तुम्ही कशा पद्धतीने एकमेकांना समजून घेताल आणि मग कायदा काय सांगतो, ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर हे आता 10 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत. चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होताना दिसतो. लग्नानंतर वाद निर्माण होतात आणि मग नंतर त्या वादांचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या हिंसाचारामध्ये होतं आणि नंतर ते घटस्फोटापर्यंत पोहोचेपर्यंत ती प्रक्रिया आणि कुटुंबाला त्रास होतो. हे सगळ्याच गोष्टीतून जाण्यापेक्षा लग्नापूर्वीच पती पत्नीचं नातं, त्यांची जबाबदारी आणि नाही निभवलं तर कायदा काय सांगतो हे जर ऐकून घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ह्या वादापर्यंत पोहोचत नाहीत. आणि म्हणून आम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंगवरती आता भर देतोय.
10 ठिकाणी हे सेंटर सुरू केले, चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय. पण राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य शासनाला आम्ही शिफारस केली आहे की आता कंपल्सरी प्री मॅरेज काउन्सिलिंग करावं आणि मगच मॅरेज आफ्टर लग्न झाल्यानंतर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट द्यावं. कारण की गोवा राज्यामध्ये हे अशा पद्धतीची प्रोसेस आहे की मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं असेल तर पहिलं प्री मॅरेज काउन्सिलिंग कंपल्सरी केलेलं आहे, त्याच्याशिवाय कार्यालय बुकच होत नाही. म्हणजे कार्यालय जरी बुक करायचं असेल तर चांगले पद्धतीची संकल्पना आहे, चांगले काही वेगळे विचार असतील. आजही आपण इथं बसलोय, आपण त्या विवाह संस्थेमधून सगळे चाललोय, पण आपल्याला माहित नाहीये विवाह संस्था खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी किंवा आपण नाही ती निभवली तर कायदा काय सांगतो. आणि कायद्याच्या अंतर्गत कायद्याच्या माध्यमातून त्या महिलेला संरक्षण आहे हे बऱ्याच घरामध्ये ते मान्यच करत नाही की महिलांना त्या अंतर्गत संरक्षण. हिंदू विवाह कायद्याप्रमाणे खूप काही तरतुदी आहेत, ही सगळी संकल्पना त्यामध्ये सांगितली जाते. आणि त्याच्यामुळे सासरचे लोक सुद्धा त्या महिलेवर अन्याय अत्याचार करण्यासाठी धजावत नाही, त्यांना ती कल्पना येते. रोजच्या रोज तुम्हाला एवढ्या केसेस तुमच्या समोर येतात, असं होत नाही का की खूप बाबा मला त्याचा तणाव यायला लागला आहे, तर त्याचं तुम्ही हे कसं करता, मॅनेज कसं करता, म्हणजे मेंटल स्ट्रेंथ कशी वाढवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी एखादी घटना आहे की ज्यानं तुम्हाला खूप हादरवलं होतं आणि त्यातून मग तुम्ही कसं सावरलं, म्हणजे कुटुंबाची मदत वगैरे. केसेस आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात येतात, कारण की मी आयोगाला अध्यक्ष आल्यानंतर आम्ही एक टोल फ्री नंबर सुरू केला की घरातून सुद्धा कोणी कॉल केला तर त्यांना त्यांची तक्रार मांडता यावी. 155-209 हा आमच्या आयोगाचा टोल फ्री क्रमांक आहे. त्याच्यामुळे आता या नंबरवरती कॉल येणाऱ्यांची संख्या वाढली. पूर्वी पत्र लिहिलं आणि मग पत्राने पोस्टने पत्र आलं आणि मग किती कालावधी गेला, असा त्या तंत्रज्ञानाचं जग आहे. आता मेलवरती आम्हाला 2 मिनिटांमध्ये सगळ्या तक्रारी येतात. त्याच्यामुळे आता मेल करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली. मी जिल्ह्याने या दौरे केले तर आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळतो ही महिलांची भावना असल्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनसुनावणीला जनता दरबारला येणाऱ्यांची संख्या वाढली आणि प्रत्यक्ष आयोग कार्यालयात येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे या येणाऱ्या तक्रारींसाठी आमचे काउन्सिलर खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. विभागवार आमचे कार्यालय आहेत आणि काउन्सिलर ज्यावेळेस त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्या विभागातून येतात तेव्हा काही प्रत्यक्षांना भेटीला बोलवतात. काही ठिकाणी तिथले आमचे जिल्हा समन्वयक आहेत, भरोसा सेल, वन स्टॉप सेंटर्स, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या तक्रारी त्या विभागाला पाठवल्या जातात. त्याच्यामुळे पण मी प्रत्येक तक्रारींवरती लक्ष ठेवून असते. जिथं कुठे घटना घडत असतात सातत्याने लक्ष असतं. या सगळ्या प्रकरणामध्ये आता आज सकाळची एक लोणी काळभोरची केस होती, काल जळगावची होती. मी तिथं संबंधित व्यक्तींना लगेच भेट द्यायला सांगितली आणि ह्या तक्रारींचा निपटारा करणं ह्याच्यासाठी आम्ही संबंधित विभाग, संबंधित पोलीस यंत्रणा, भरोसा सेल, बीट मार्शल, दामिनी पथक, वन स्टॉप आणि आमचे प्रोटेक्शन ऑफिसर ह्या सगळ्यांच्या संपर्कात असल्यामुळे आणि एक ग्रुप सगळ्या ठिकाणी केलेले आहेत की ज्या विभागाची येईल त्यांच्याशी संपर्क करणं, पोलिसांशी संपर्क करणं, आयोशी संपर्क करणं, काय काम केलंय किंवा काय त्याचा तपास केलाय लगेच तातडीने दखल घेणं. आणि मी स्वतः सगळ्यांच्या संपर्क करून ही माहिती घेत असते. माझे काउन्सिलर आहेत, माझे सेक्रेटरी आणि ही टीम खूप चांगल्या पद्धतीने आयोगाच्या माध्यमातून काम करत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की तक्रारीचा ओघ जरी मोठ्या प्रमाणात असला तरी आता आम्ही नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू करतोय, ज्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमची तक्रार आता कुठे आहे, म्हणजे विधी सेवाला आहे का भरोसा असेल, प्रवास तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेस तर करता येणार आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ती अजून काही त्याच्यामध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, ॲडिशनल काय द्यायचे आहेत का, ह्याची सुद्धा माहिती त्याच्या माध्यमातून घेता येईल, जेणेकरून तपास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. हे आम्ही आयोगाच्या माध्यमातून आता करतोय आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. खरं तर 4 वर्षामध्ये खूप घटना अशा घडलेत की आयुष्याची जशी चढउतार असतात तसं ह्या सगळ्या प्रवासाचा देखील चढउतार आहेत. खूप केसेस आल्या, खूप केसेस मी स्वतःहून जवळून पाहिल्या. पण अगदी प्रामाणिकपणे काम करत असताना सुद्धा विनाकारण आपल्यावर जेव्हा आरोप केले जातात एखाद्या केसच्या संदर्भात त्यावेळेस ते साहजिकच आहे, वेदनादायक असतातच. पण आपण प्रामाणिक आहोत ही भावना फार महत्त्वाची आहे आणि प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये न्याय देण्याचं काम केलं. कामच नसतं केलं किंवा प्रामाणिकपणे आपण त्या गोष्टीला न्याय द्यायची ही भावना मनामध्ये नसते तर 4 वर्षात आयोग हा वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत पोहोचला नसता. आज प्रत्येक ठिकाणी कुठेही तुम्ही सुद्धा पाहू शकता, कुठे गेला तरी आयोग म्हणलं तर लोकांचं तर एक समीकरण लक्षात आहे. वेगळी ओळख काही सांगायची गरज पडत नाही आणि ही एक कामाची पावती आहे. त्याच्यामुळे खूप घटना अशा आत्तापर्यंत घडल्या की प्रत्येक घटनेने काही ना काही निश्चितपणाने शिकवलं. मला आठवते कोल्हापूरच्या
खोची गावामध्ये मी स्वतः गेले होते. एका 3.5 वर्षाच्या मुलीवरती रेप करून तिची हत्या केली होती. मी तातडीने मला घटना समजल्यावर मी गेले. पण विशेष म्हणजे तिथं SP होते शैलेशजी बरकवडे त्यावेळेस. तर त्यांनी म्हणजे स्वतः टीम आणि तो तपास 7 दिवसामध्ये आम्ही चार्जशीट दाखल केली. त्या केसमधल्या आरोपीला जन्मठेपाची शिक्षा झाली. खरं तर फाशीची शिक्षा आम्ही मागत होतो. सुनावताना फाशीची शिक्षा ही जाहीर केली तरी परत दयेचा अर्ज आणि असं म्हणून तिहेरी जन्मठेप अशी शिक्षा सुनावली गेली. पण ह्या सगळ्या घटनांमध्ये म्हणजे लक्षात आलं की आपण जर पाठपुरावा करत राहिलो आणि खूप लक्ष दिलं तर 7 दिवसामध्ये पहिल्यांदा ती चार्जशीट, जेवढ्या कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल होऊन आरोप फास्ट ट्रॅकमध्येही चालली ना, आरोपीला शिक्षाही झाली. ते एका गोष्टीचं समाधान आहे की आपण आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन गेलो. आणि म्हणून त्याच्यानंतर काही कोथुर्णीची घटना आली आमच्याकडे, भोरमधल्या कातकरी समाजाची आली. दोन्ही केसेसमध्ये सुद्धा आम्ही आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन गेलो. ह्या गोष्टीचं समाधान आहे की विकृती जी आहे ह्या विकृतीचा नायनाट करण्यासाठी आपण तिला शिक्षेपर्यंत घेऊन गेलो आणि त्याचा पाठपुरावा या माध्यमातून करतोय. आणि म्हणून काम करण्याची उर्मी वाढली की आपण हे करू शकतो आणि आपल्या पाठपुराव्यामुळे ह्या विकृतीचा कुठेतरी नायनाट आपल्याला करायचा आहे. समाजामध्ये एक संदेश द्यायचा आहे की आम्ही तुमच्या सोबत आहे आणि सुरक्षितेची ही आत्मसन्मानाची भावना फार महत्त्वाची, ती आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीत एवढं इन्व्हॉल्व आहे. मला म्हणायचं होतं की ह्या अशा घटना ऐकल्यावर तुम्हाला स्वतःला असं किती हे होतं की बाबा आज एवढं काय काय घडलं मला ऐकायला लागलं. निगेटिव्हिटी म्हणजे आत्ता मी जर का रोज बातम्या करतोय, मला पण एकदा संध्याकाळी वाटतं की अरे खूप निगेटिव्हिटी आली आहे. तर अशा यातून बाहेर कसं पडायचं? पूर्वी महाराष्ट्र फिरताना हा दऱ्याखोऱ्यांचा, कड्याकपाऱ्यांचा, हिरवाळीचा वाटायचा. आता इतक्या 4 वर्षामध्ये केसेस पाहते आणि दिवसेंदिवस या केसेसची संख्या वाढते. जन्मदाता बाप सुद्धा मुलीवरती बलात्कार करतो. परवाच भारती विद्यापीठची घटना घडली होती पुण्यातली, वडिलांनीच मुलीवरती अत्याचार केला. त्यावेळेस तळपायाची आग मस्तकात जाते. पण इतकं सुन्न व्हायला होतं की वडील म्हणजे मुलीसाठी एक आभाळ असतं, एक अंगण असतं. आई नंतर तर ती जर कोणाकडे पाहत असेल तिचं विश्व म्हणून तर ती वडिलांकडे पाहते. त्याच जन्मदाता पित्याने मुलावरती अत्याचार केल्यानंतर तिच्या आयुष्याची किती राखरांगोळी होत असेल, ती काय समजत असेल वडिलांबद्दल आणि ती समाजाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत असेल, ती स्वतः परत कशी उभी राहणार तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर. शरीरावरच्या जखमा कदाचित भरून येतील, मनावरच्या जखमा कधीच भरणार नाहीत. आणि म्हणून ती जगायचं म्हणून ती जगेल, पण वडिलांनीच अत्याचार केलाय म्हणून आयुष्य तिचं संपून गेलेलं असतं. आणि म्हणून फार अस्वस्थ होतो. खूप केसेस अशा येतात, खूप केसेस आम्ही स्वतः पाहते. पोस्टमॉर्टमला केस जात असताना त्यात जवळून पाहते. बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये जातो, घटना घडली त्या ठिकाणी जाऊन येतो. ह्या सगळ्यांमध्ये खूप अस्वस्थता वाटत राहते. आणि म्हणून मी कायम सांगते की ह्या समाजामध्ये माणसांच्या कळपामध्ये जी हिंस्र स्वापदे वावरतात त्याचा नायनाट करायचा आहे आपल्याला. आणि मग हा कुणा एकट्या दुकट्याने होणार नाहीये, हा केवळ पोलीस प्रशासन करणार नाही, हे फक्त सरकार करणार नाहीये, तर आपल्याला स्वतःला त्याच्यासाठी पेटून उठावं लागणार आहे. आणि म्हणून माझी जबाबदारी आहे. प्रत्येकाने जर समजलं की नाही ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून हातात हात घेऊन या विकृतीच्या विरोधात लढावं लागेल. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, प्रशासन आहे, ते त्यांचं काम करतीलच. पण माणूस म्हणून, आई म्हणून आणि खऱ्या अर्थानं या विकृतीला टेचून काढण्यासाठी एकत्र येऊन काम करावं लागेल. आणि म्हणून आम्ही अवेअरनेसच्या माध्यमातून खूप सामाजिक संस्था एकत्रित केलेत. ह्या सगळ्या सामाजिक संस्था आमच्याबरोबर काम करतात आणि ती फार मोठी आमची ताकद आहे. ह्यांच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये जनजागृतीची फार मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. ताई, आता आपण पारंपरिक बरेचसे महिलांचे प्रश्न बघितले आणि वर्षानुवर्ष तेच चाललेत, म्हणजे त्यात काही फार तितकं बदल होत नाहीये आणि नवीन प्रश्न आणखीन ऍड होतात. तर आता आपली महिला आयोग म्हणून भूमिका कशी असणार इथून पुढच्या काळात? 90च्या दशकामध्ये बघा कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आला. 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा आला. 90चा कायदा, 2013चा कायदा आणि गेल्या वर्षी 2024 मध्ये आलेला BNA चा कायदा. भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत जे 3 कायद्यांची तरतूद करण्यात आली त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकता. मग ही कुठली म्हणजे IC कमिटीच्या संदर्भात सुद्धा आता 22 ऑगस्टला नवीन GR आला. मी सरकारचे मनापासून आभार व्यक्त करेल. 3 आठवडे राज्य महिला आयोगाने याच्यासाठी शिफारस आणि पाठपुरावा केला आणि राज्य शासनाला शिफारस पाठवल्या. WCD मिनिस्टर आदित्यताई असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही मनापासून धन्यवाद देईल. अतिशय उत्तम असा GR त्यांनी तो काढलाय आणि IC कमिटीचा आत्ता 22 तारखेला नवीन GR आला. म्हणजे कामाचं स्वरूप जसं बदलतंय तसं कायद्यांमध्ये सुद्धा बदल
आपण करतोय आणि मला समाधान आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं मागणी केली, शिफारस केली आणि तो GR सरकारने दिला की 31% महिला ह्या महाराष्ट्रामध्ये आता वर्किंग वुमन म्हणून काम करतात. आता तुम्ही 1%मध्येच आहेत, आमची मेजॉरिटी आता जास्त आहे खरं. आणि म्हणून मग जिथं आपण काम करतोय आता इथं तुमच्यासाठी IC कमिटी असणं गरजेचंच आहे, कारण की घरा इतकंच निम्मा वेळ तुम्ही कामाच्या ठिकाणी देता आणि तुम्हाला ते संरक्षण मिळालंच पाहिजे, तो सुरक्षतेचा आत्मविश्वास मिळालाच पाहिजे. आणि म्हणून IC कमिटी कंपल्सरी आहे. पण आता पूर्वीपासून काय झालं, कोणतंही खाजगी शासकीय निमशासकीय आस्थापना सुरू करताना IC कमिट्या सुरू केल्या, पण शॉपॅक लायसन्स सारखं नाही की 3 वर्षांनी रिन्युएशन आहे, एकदाच कमिटी करून दाखवायची आहे. त्याच्यामुळे ते कमिटीवर मेंबर आहेत का नाही, ते ऍक्टिव्ह आहेत का नाही, त्याच्यामध्ये आलेल्या केसेसची सुनावणी झाली का, त्या हेरिंग लागल्या का, त्यांना न्याय दिला का, हे काहीच होत नव्हतं. म्हणून आम्ही मागणी केली की जसं फायर ऑडिट होतंय, फायनान्स ऑडिट होतंय, तसं ICचं ऑडिट सुद्धा झालं पाहिजे. आणि ती मागणी आता सरकारने अंमलात आणली आहे. त्याच्यामुळे 31% महिलांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल. तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला सुरक्षा देण्याचं काम हे ICचं ऑडिट करणार आहे. आणि म्हणून अतिशय चांगला महत्त्वाचा हा कायदा आहे. या संदर्भात बदलत्या कायद्याची भूमिका, वेगवेगळे कायदे जे येतात आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी, आणि निश्चितपणाने मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या ऑडिटसाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने युद्ध पातळीवरती काम करतोय, कारण की ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि जवळजवळ 10 लाख आस्थापना आहेत, या आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या महिलांना ते सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि आता ऑडिटच्या भीतीने ती सुरक्षा महिलांना मिळणार आहे आणि ते तक्रार करू शकणार आहेत. मला एक मुद्दा म्हणजे परत एकदा थोडंसं असं होत नाही कारण तुम्ही राजकीय क्षेत्रातनंच या पदावरती आहात किंवा हे काम करत आहात, म्हणून मला विचारायचं आहे, नेत्यांच्या संबंधित खूप तक्रारी असतात किंवा खूप गुन्हे असतात, म्हणजे कदाचित त्यांच्या बातम्या या प्रकर्षाने पुढे येतात कारण शेवटी ते पण एक काय म्हणू पब्लिक फिगर असतात, आणि असे गुन्हे तुमच्याकडे पण खूप येतात. म्हणजे सुनांनी तक्रार केली किंवा हे, आता मी कोणाचं नाव घेते पण अनेकांच्या बाबतीत हे आहे की वहिनीने तक्रार केलेली आहे, म्हणजे काही सत्ताधारी असतील, काही नसतील, विरोधक असतील. या गुन्ह्यांच्या बाबतीत काही एकतर विशेष प्रेशर असतं का आणि ते कसं हाताळता? नाही, मला आवर्जून सांगायचं आहे, राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर मी शेवटी पक्षाने माझी शिफारस केलेली होती. राज्यपालांकडून जरी नियुक्ती असेल तर तो पक्ष शिफारस करत असतो. आणि मला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर मी जेव्हा आदरणीय अजितदादांना भेटायला गेले धन्यवाद म्हणून सांगायला, तेव्हा दादांनी मला पहिल्यांदा सांगितलं, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही विभागाचा कोणताही व्यक्ती असू दे, त्याच्या विरोधात जर तुझ्याकडे तक्रार आली तर अगदी माझ्या विरोधात सुद्धा जर तक्रार आली तरी तू कारवाई करायची. त्याच्यामुळे नंतरच्या कालावधीमध्ये सगळ्यांच्या डोक्यामध्ये, म्हणजे एकदा सोडून दादांनी 3 वेळा कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा बैठकीच्या निमित्तानंही सांगितलं की कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भात तक्रार आली तर ती तक्रार योग्य असेल तर ती तक्रारीची नोंद आणि दखल घ्यायची. त्याच्यामुळे पक्षाने माझ्यावर कधीच 4 वर्षामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी दबाव आणला नाही. कोणाची तक्रार घ्यायची नाही घ्यायची किंवा काय ह्याच्या संदर्भामध्ये पक्षाने कधी इंटरफेअर केलं नाही. आयोगामध्ये पक्षाने कधीही दखल दिली नाही. पूर्णपणे मला काम करण्याची मोकळीक पक्षाने दिली. त्याच्याबद्दल खरं मी आज 4 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकले आणि पक्षाचे मी मनापासून आभार व्यक्त करते. माझ्यावर कोणत्याही केससाठी कुठल्याही केस मागं घ्या आणि केस घ्या आणि ह्याच्यासाठी कुठल्याही महायुती म्हणूनही कोणी कधीच दबाव टाकलेला नाही. त्याच्यामुळे मी मोकळेपणाने काम करू शकले. शेवटी माझे आयोगाची टीम, माझी लिगल एड टीम, माझ्या वकिलांचा फार मोठा स्टाफ आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून, माझे सेक्रेटरी आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. त्याच्यामुळे आयोग ही स्वायत्त संस्था म्हणून चांगल्या पद्धतीने काम करते. दुसरी गोष्ट, अनेक राजकीय व्यक्तींच्या तक्रारी येतात, पण एक गोपनीयतेची शपथ ही राज्य महिला आयोगाची आहे. त्याच्यामुळं दररोज येणाऱ्या तक्रारी आम्ही दररोज पत्रकार परिषदेत घेऊन कुणाबद्दल सांगतच नाही. ज्या तक्रारी खरंच काही केसेस अशा फार वेगळ्यापणाने घडलेल्या असतात की समाजाला सावध करण्यासाठी ते घ्यावे लागतं. जसं पुण्यातल्या रेव पार्टीच्या संदर्भात मी प्रेस घेऊन मी आवर्जून सांगितलं, कारण त्याच्यामध्ये 250 ते 300 पेक्षा जास्त मुलींचे न्यूड फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. त्यांना सिनेमामध्ये काम करण्याचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केलेत. आणि म्हणूनही समाजाची जनजागृती होणं गरजेचं आहे. समाजामध्ये इतर महिलांना समजणं गरजेचं आहे की ही व्यक्ती आरोपी आहे, या व्यक्तीने अशा पद्धतीने व्हिडिओ केलेले आहेत, त्याच्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होतात, ते त्यांची फसवणूक होतीये. आणि म्हणून मला ते माध्यमांसमोर घेऊन सांगणं, कारण तुमच्यावरती आरोप झाला त्या प्रकरणामध्ये की वैयक्तिक जे काही राजकीय मतभेद आहेत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्या खेवेलकर प्रकरण किंवा पुणे रेव पार्टी जे म्हणतात त्यात तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा तुम्ही पुढाकार घेतला. घटना घडलीच नसती तर मी प्रेस घेतलीच नसती. मी वैयक्तिक माझे विषय घेऊन कुठलीच प्रेस केलेली नाही.
ती व्यक्ती रेव पार्टीमध्ये सापडली, त्याच्यामध्ये अनेक व्हिडिओ सापडले, पोलीस तपासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या, मुलींना सिनेमामध्ये काम करण्याचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केली, त्याचे सगळे रेकॉर्ड आहेत. आता हा काय माझ्या घरचा किंवा वैयक्तिक विषय नाही की मी वैयक्तिक ते काही व्हिडिओ कोणी बनवू शकत नाही, ते त्यांचे व्हिडिओ आहेतच त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे जे आणि ह्याच्यामध्ये मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात, ज्याच्यावर राज्य महिला आयोग फार मोठ्या प्रमाणात काम करतं. मानवी तस्करीमध्ये 4 वर्षामध्ये महिला आयोगाच्या वतीनं इतक्या मुलींची आणि महिलांची सुटका करून त्यांना आखाती देशामधून आम्ही भारतात घेऊन आलोय, महाराष्ट्रात घेऊन आलोय. ही आमची चळवळ फार मोठी आहे आणि म्हणून मानवी तस्करीच्यासाठी आम्ही फार मोठी मोहीम सुरू केलेली आहे. 30 जुलैला मानवी तस्करी विरोधातला दिन साजरा करत असताना दिवसभरात आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक 250-300 सामाजिक संस्था आमच्या मानवी तस्करीसाठी काम करतात. म्हणजे इतकं मोठं काम असताना ह्या रेव पार्टीमध्ये सुद्धा मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याच्यामध्ये ज्या मुली आलेल्या आहेत त्या परराज्याच्या आहेत. बाहेरून आणून मुलींना इथं वापरलं गेलंय. जसं बाहेरच्या मुली इथं आले तसं इथल्या मुलींना सुद्धा या माध्यमातून त्यांनी बाहेर पाठवलेलं आहे आणि म्हणून एक खोलात जाऊन ह्याचा तपास झाला पाहिजे. एवढ्या मुलींचा वापर जर ह्याच्यामध्ये केला गेला असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे आणि म्हणून ह्याच्यात वैयक्तिक हा विषय येतच नाहीये. तुम्ही सापडला रेव पार्टीमध्ये, तुमचे व्हिडिओ सापडले, एवढ्या मुली आहेत आणि मुलींनी तक्रारी नोंदवलेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ राजकीय आरोप करणं ही गोष्ट वेगळी आहे. राजकीय आरोप करून बदनामी करत राहणं हे विरोधकांचं काम आहे. ते पहिल्या दिवसापासून करतात, त्याच्यात मला काही वेगळं असं वाटत नाही. मला तुमचं जे शेवटचं वाक्य आहे की अशा पद्धतीचे आरोप होणं, मला हा प्रश्न ना तुमच्या बाबतीत कायम, विशेषतः तुमचा कमेंट बॉक्स बघितल्यानंतर हा प्रश्न मला कायम पडतो की एखादी महिला ना फार कष्टाने तिथपर्यंत जात असते. म्हणजे तुमच्या बाबतीत मी यासाठी म्हणेल की मी तो प्रवास बघितलाय, मी त्याची साक्षीदार आहे. म्हणजे पुण्यातल्या टिळक चौकात केलेल्या आंदोलनापासून हळूहळू कशा टप्प्याने हा सगळा प्रवास होता. आणि ताई, अशा वेळी आपल्या कामावरती बोलण्यापेक्षा, कामाच्या शैलीवरती बोलण्यापेक्षा, कारण त्यावरती आक्षेप असूच शकतात, हरकत नाही, पण जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल बोललं जातं, दिसण्याबद्दल बोललं जातं आणि त्या अर्थाच्या कमेंट येतात किंवा एखाद्या व्यक्तीचं काम हे त्या अर्थाने जज केलं जातं, याकडे तुम्ही कसं बघता? नेहा, सुरुवातीपासूनचा प्रवास तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत. जागृतीताई पण इथं बसलेत, त्यांनी सुरुवातीपासून मी तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, आयोगाचे अध्यक्ष आणि माझा हा 20 वर्षाचा राजकारणाचा प्रवास आहे. मी सुरुवातीला अशा पद्धतीच्या कमेंट्स कधीच नव्हत्या. जसजशी प्रगती होत गेली, जसजसे पदं वाढत गेलीत, तसे कमेंट करणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आणि ह्या ज्या कमेंट येतात त्या अतिशय खालच्या लेवलच्या असतात. लोकांनी तुम्हाला सुरुवातीपासून पाहिलेलं आहे. आपण वडिलांच्या नावावरती बसलेले नाही, मी नवऱ्याच्या नावावरती येऊन खुर्चीवर बसले नाही. स्वतःचा कष्टाचा प्रवास आहे. ते कधी राजकारणात होते? ते कोणी घरातल्या राजकारणात नाहीये. सासूबाईंचं निधन झाल्यानंतर माझं राजकारण सुरू झालं, त्याच्यामुळे त्याही नाहीत. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा त्या पदावर काम करत असताना जसं चिमणी काडी काडी गोळा करून घरटं बांधते, तसं आम्ही एक एक माणूस संघटनेला जोडून काम करत आलो. आणि 20 वर्षाच्या प्रवासानंतर जर इथपर्यंत जर पोहोचलो असेल तर ती त्या कामाची पावती आहे. शासनाने सुद्धा मला दुसऱ्यांदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली, ही माझ्या कामाची पावती आहे. याच्या पाठीमागचा हा प्रवास फार मोठा आहे. कुटुंबाला वाऱ्यावर सोडावं लागतं अक्षरशः. मुलाच्या शिक्षणाचं वय, लहानपणाचं वय, त्याचं बालपण, त्यामध्येही त्याला मी वेळ देऊ शकले नाही जो मी समाजकारण राजकारणाच्या प्रवासामध्ये दिला. म्हणजे एक अर्थी तुम्ही एका बाजूला हे सगळं बाजूला सारून ह्या प्रवासामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि मग इथपर्यंत आल्यानंतर ज्या पद्धतीने एक कमेंट्स केली की आणि ती कॅरेक्टरवर केली जाते, दिसण्यावर असण्यावर केली जाते. असणं आणि दिसणं हे खरं त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो, पण त्याच्यावरती सुद्धा जर बोललं जात असेल तर मी अशी समजते, जेव्हा माझ्या साडीवर टीका होती किंवा साडीवर टीका म्हणण्यापेक्षा मला ती भावना त्यांची वैयक्तिक द्वेष वाटतो, हा माझा वैयक्तिक विषय आहे. आणि मग तुम्ही माझ्या साडी आणि टिकलीवर जिथं बोललं जातं तिथं मला असं वाटतं की त्या समोरच्या टीका करणाऱ्या व्यक्तीची वैचारिक पातळी तिथपर्यंतच आहे. तुम्ही वैचारिक दृष्ट्या जर बोलणं असेल, मला प्रश्न विचारा माझ्या कामावर, माझ्या आयोगावरती प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देईल. पण हे न विचारता तुम्ही जेव्हा साडीवर बोलता तेव्हा तुमची मानसिकताच तेवढी आहे. तुमच्या मनामध्ये तो स्वतःच्या न्यूनगंडाचा जो आहे तो तुमचा न्यूनगंड तो तुम्हाला दाखवायचा तुम्ही प्रयत्न करताय. तुमच्यामध्ये तुमचा असण्याचा आत्मविश्वास नाहीये, म्हणून तुम्ही माझ्या दिसण्याचं नसण्याचं भांडवल करताय किंवा बोलताय त्याच्यावर. सुरुवातीला त्रास व्हायचा का? हा, सुरुवातीला वाईट वाटायचं,
पण नंतर लक्षात आलं की ही ती लोक आहेत की ज्यांच्या डोक्यात मेंदूचा अभाव असू शकतो, विचाराचा अभाव असू शकतो, वैचारिक भेटक असू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये काही लोकांनी ठरवून म्हणजे पेमेंट करून हे सगळं चालवलेली यंत्रणा आहे. आणि माझ्याकडे तसे पुरावे सुद्धा आहेत. बऱ्याच वेळा मी ते सांगते की विरोधातली ही लोक आहेत, ती मानसिकता इतकी चीप लेवलची आहे की खास ट्रोलिंगसाठी लोक पैसे देऊन बसून ही ट्रोल आर्मी आहे. ते एका महिलेच्या संदर्भात अश्लील व्हिडिओ बनवणं, कुणाबरोबर ते नाव जोडणं, त्या पद्धतीने एखाद्या इमेजवर बोलणं, इतकं ते काम करू शकतात. कारण की त्या व्यक्तीला आपण कोणत्याच शस्त्राने हरू शकत नाही, तिचा कुठंच पराभव करू शकत नाही. तेव्हा सगळे पर्याय संपले की शेवटचा पर्याय असतो तो म्हणजे भर चौकात उभं राहून जसं चारित्र्यावर बोलणं आणि शिंतोडे उडवणं, हा एकमेव आणि एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा असतो. त्याच्यामुळे मुलाला कळेपर्यंत मला सुरुवातीला ह्या गोष्टींचं फार टेन्शन यायचं की मुलांनी पाहिलं तर त्याला काय वाटेल, किंवा घरात पती माझे काय माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पण मला आश्चर्य वाटलं, एक दिवस माझा मुलगा येऊन मला म्हटला, मम्मी ते ओपन नको करू ती लिंक, आणि काय त्याचं टेन्शन घेऊ नकोस. त्यावेळेस फार समाधान वाटलं. आणि त्याच्यानंतर माझ्या मनामधले सगळ्या शंका गेल्या, माझ्या मनामध्ये ताण होता तो गेला. कारण की जेव्हा मुलगा सांगतोय की मम्मी तू लक्ष नको देऊस, ही लोक काही व्यवस्थित नसतात, ती त्याच्यासाठीच असतात आणि ते अशा पद्धतीने कमेंट करतात, तर तू विचार नको करू, ही माझी लढाई होती. आणि मला असं वाटलं की मी जिंकले. जेव्हा माझा मुलगा माझ्याबरोबर आहे आणि माझा पतीचा माझ्यावर विश्वास आहे, तेव्हा मला दुनियाची फिकीर नाही आहे. फक्त यालाच जोडून एक प्रश्न की विरोधक टीका करतात, पण अगेन महिला म्हणून मी असं म्हणते की महिला राजकारणी आणि इतर पुरुष असं मी थोडंसं सॅग्रिगेशन करते. त्याच्यामध्ये महिला राजकारण्यांना अशा टीकेला जास्त सामोरं जावं लागतं का? पुरुषांबाबत असं लिहिलं जात नाही, तितकं बोललं जात नाही, पण महिला राजकारणी ती कुठल्याही पक्षाची असो, पण जेव्हा एक बाई पुढे जाताना दिसते स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर, तेव्हा तिला अशा प्रसंगांना जास्त सामोरं जावं लागतं का? आता नेहा तुमचंही क्षेत्र असं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तुम्ही पण सहजासहजी इथपर्यंत आलेलं नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही संघर्ष केलाय, अनेक गोष्टींना तुम्ही तोंड दिलेलं आहे, अनेक गोष्टींना तोंड देताना तुमची अडचण झालेली आहे, मनामध्ये अनेक गोष्टींचं वादळ सुरू असताना आपण ते फेस करतो, स्वतःला सिद्ध करत असतो. हे तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये करत असता. पण राजकारणात मुळातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण म्हणून 50% महिला दिसतात, पण वरच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर महिलांची संख्या कमी आहे अजूनही. अगदीच बोटावर मोजण्या इतक्या महिला काम करताना दिसतात. आणि म्हणून आरक्षण आहे म्हणून आम्ही तिथपर्यंत आलो, तिथपर्यंत प्रवास करू शकलो. पण तिथं सुद्धा महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास होतो. कारण की शेवटी राजकारण काय, पब्लिक फिगर आहे, तुम्ही लोकांसमोर सातत्याने दिसत असता. आणि एखादी महिला तिच्या कर्तृत्वाने काम करताना ती समोर दिसते, तर तिला पाय खेचायचे कसे, तिचा आत्मविश्वास कसा घालवायचा, यासाठी काम करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात असतात. मुळातच समाजाची मानसिकता काय की बाई काम करताना दिसू नये, बाईचं अस्तित्वच नकोय, किंवा तिला स्वतःच अस्तित्वाने लढताना ती दिसू नये. आम्ही सांगू तसं त्यांनी वागलं तर त्या चांगल्या, पण आम्ही ती स्वतः जेव्हा निर्णय घ्यायला सुरुवात करते, तिची निर्णय क्षमता आहे आणि म्हणून ती थोडीफार विरोध करायला लागले की नाही ही गोष्ट खरी आपण अशी करू, तर तिला विरोधक वाढायला सुरुवात होतात. आणि म्हणून राजकारणामध्ये पण महिला, मी मगाशी म्हणलं, महिलाच महिलांच्या वैरी आहेत. याच्यामध्ये खूपशा, जसं आता आम्ही राजकारणामध्ये आलो, मला खूप महिलांनी सहकार्य केलं, महाराष्ट्रातल्या महिलांनी डोक्यावर घेतलं. आजही आमच्यात फार मोठी संघटना आहेत. पण मोजक्या काही महिला असतात की त्या विरोधाला केवळ विरोध करायचा. आणि म्हणून मी म्हटलं की टीका कोणत्या पातळीवरती कराव्यात ह्याचं सुद्धा जर भान न ठेवता टीका करत असेल, त्यांनी लोकांच्या लक्षात येतं की ह्यांची वैचारिकता काय आहे. त्याच्यामुळं आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, म्हणजे दुर्लक्ष करत असतो खरं तर. काय त्यांच्या कुठल्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या भानगडीत न पडता कामाच्या माध्यमातून समाजामध्ये आपण इथपर्यंत आलो आणि नाव कमवलं, ही आपली जमेची बाजू आहे. ताई, महायुतीचं सरकार आहे, पार्श्वभूमी तुमची नाही म्हणतात तरी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे मूळ, आणि महायुतीचं सरकार म्हणजे भाजपची आणि राष्ट्रवादीची विचारसरणी वेगळी आहे, शिवसेनेची वेगळी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? खरं तर महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करत असताना माझा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनच सुरुवातीत, मी एकमेव अध्यक्ष आहे, 2 वेळा विरोधात आणि 1 वेळा सत्तेत. पण मला विरोधात जरी असेल तरी मला कधीच विरोधकांनी, म्हणजे ह्यांच्याबरोबर काम करताना पहिल्यांदा असं झालं की विरोधात असताना सुद्धा मी अध्यक्षपदावर राहिले.
आणि मला कोणीही काही त्रास दिला नाही. माझ्या आयोगाच्या कार्यक्रमांना आम्ही एक प्रोटोकॉल म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना आमंत्रित केलं ते सगळे मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. आता महायुतीमध्ये आहेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा, आदरणीय ते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य सगळ्या त्यांच्या मंत्री महोदयांचं लाभतं. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना आमचा संबंध खरा आयोगाचा हा WCD मिनिस्टर आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या विभागापुरताच येतो. त्याच्यामुळं इतर कोणीही आम्हाला कधीही त्रास दिला नाही किंवा आयोग म्हणून कायम ह्या सगळ्या घटकांचं फार मोठ्या प्रमाणातलं सहकार्य राहिलं. म्हणून मी जे सांगते की आत्ताच आम्ही सगळ्या ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग असावा आणि विशेष ग्रामसभा घ्यावेत असे ठराव काढण्यात 24 तासाच्या आत त्याचा GR निघाला. म्हणजे इतकं सहकार्य. ग्रामविकास मंत्री हे वेगळ्या पक्षाचे आहेत, WCD मिनिस्टर ह्या आमच्या राष्ट्रवादीचे आहेत, पण ते दोघांनी एकत्रित लगेच निर्णय घेऊन आम्हाला तो GR 24 तासामध्ये दिला आणि संपूर्ण राज्यात ग्रामसभा ह्या चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजेत याचं परिपत्रक काढण्यात आलं. म्हणजे खूप चांगलं सहकार्य या सगळ्यांचं राहिले. आठवते म्हणजे देवेंद्रजींसोबत बातचीत झाली आणि ते काम झालं किंवा कशा पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स जरा ऐकायला आवडेल. खरं तर माझ्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री महोदय हे उपस्थित राहिलेत. पण आपण पाहिलं 22 आणि 23 ऑगस्टला नॅशनल कमिशनचं मी जेव्हा आयोजन केलं तर मी सह्याद्रीवरती गेल्यानंतर मी देवेंद्रजी फडणवीस यांना इन्व्हिटेशन दिलं की आपली वेळ हवी आणि कार्यक्रम घ्यायचा. तर एका सेकंदामध्ये त्यांनी सांगितलं त्यांचा कार्यक्रम कधी आहे आणि त्यांना लगेच वेळ द्या. म्हणजे परत त्यांना फोन करणं किंवा पाठपुरावा करणं असं करावं लागलं नाही. स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, 1.5 तास कार्यक्रमाला बसले. विशेष म्हणजे सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी कबूल केलं की आयोग आमच्यावरती कंट्रोल ठेवतोय, आयोगाचं आमच्यावरती लक्ष आहे आणि आयोग जे सांगेल त्या शिफारसी आम्ही मान्य करू. आणि तशा शिफारसी सुद्धा त्यांनी आम्हाला मान्य करून दिल्या, ज्याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना, वर्किंग वुमन आहेत त्यांना, विधवा महिलांना, ह्या सगळ्यांना होणार आहे. समाजातल्या सगळ्या घटकांना, महिलांना आर्थिक न्याय देण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी ती मान्य केली आणि त्याच्यामुळे खूप चांगलं सहकार्य या सगळ्यांचं मला कायम राहिलेलं आहे. आता 20 वर्षांचा तुमचा राजकीय प्रवास आहे, तर तुम्ही अगदी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदापासून सुरुवात केली आणि महिला आयोगाचे अध्यक्ष आहात. तर या 20 वर्षांपूर्वी राजकारणात तुम्ही येण्याआधीच्या रुपाली चाकणकर कशा होत्या, म्हणजे नेमकी पर्सनॅलिटी कशी होती तुमची? म्हणजे आम्हाला असं कळलेलं की तुम्ही MPSCची परीक्षा पण देत होता आणि तुम्ही महिला बचत गटापासून सुरुवात केली, तर हे काय आहे? 2002च्या प्रभाग पद्धतीमध्ये माझ्या सासूबाई नगरसेविका म्हणून निवडून आल्या. पण त्यावेळेस मी शिक्षण घेत होते. BCS माझं झालेलं, BCSचे लास्ट इयर झाल्यानंतर मी MPSCच्या परीक्षा पण दिल्या. त्याच्यामुळे राजकारण हा विषय माझा कधीच नव्हता. मला कोणी चेष्टेने जरी म्हणलं की सासूबाईनंतर तू राजकारणात प्रवास कर किंवा त्या राजकारण आपण बघूयात, तर मी म्हणे अजिबात नाही, मला राजकारण करायचं नाही. माझं शिक्षण आणि काही स्वप्न होती ती आपल्याला पूर्ण करायच्या त्या अनुषंगाने. सासूबाईंचं निधन झालं आणि त्याच्यानंतर माझा राजकारणाचा प्रवास त्यांच्या पाठोपाठ सुरू झाला. त्यांनी जे बचत गट सुरू केले होते ते सुरुवातीपासून घरातूनच आम्ही बचत गट सुरू केले. एक माझा आणि माझ्या जाऊबाईंचा, असे 2 बचत गट. त्यावेळेस कोणी बचत गट करायला तयार नव्हते, पण आपण केलं तर बाकीचे करतील म्हणून आम्ही तो 2 बचत गटांपासूनचा प्रवास सुरू झाला. मग त्या 2 बचत गटांचे 250 बचत गट झाले. पुणे महानगरपालिकेचा 2007चा सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक बचत गट म्हणून मला तो पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर एक हुरूप आला की आपण इतके बचत गट आहेत ते चांगले सांभाळू शकतो. आणि मग त्याच्यानंतर खडकवासला मतदारसंघाची महिला अध्यक्ष झाले, पुणे शहराचे अध्यक्ष झाले, प्रदेशाध्यक्ष आणि आयोगाचे अध्यक्ष. या सगळ्यांमध्ये MPSCची परीक्षा नाही मी पास होऊ शकले, पण एका गोष्टीचं समाधान होतं. गेल्या 2023मध्ये MPSCच्या पेपरमध्येच प्रश्न होता की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. त्यावेळेस समाधान वाटलं की चला आपण परीक्षा जरी पास झालो नाही तरी MPSC वाल्यांना आपला अभ्यास करावा लागला की कोण अध्यक्ष आहे. पण ती खंत काय मनामध्ये आजही आहे की आपण अजून थोडेसे कष्ट घेतले असते तर तो प्रवास होऊ शकला असता. पण राजकारण सुरू झाल्यानंतर मग प्रयत्न करता आला नाही. पण एकूण ह्या राजकारणाच्या प्रवासामध्ये खूप चढउतार राहिले, खूप गोष्टी शिकता आल्या. जशी पुस्तकं वाचता येतात तशी आता माणसं वाचायला शिकलोय. आणि मला असं वाटतं हा प्रवास फार मोठा म्हणजे अनेक लोकांच्या सहकार्याने राहिलेला आहे. इथपर्यंत येणं सोपं नव्हतं. एका सर्वसामान्य कुटुंबांमधून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. शेतकरी कुटुंबाचं, वडिलांची पार्श्वभूमी, माहेरी सासरी सुद्धा शेतकरी कुटुंब सगळं, आणि कोणतेही राजकीय पाठिंबा वलय नसताना तिथपर्यंत येणं, अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. त्याच्यामुळे मला अनेक महिला भेटल्या त्यावेळेस आवर्जून सांगतात की आम्ही तुमच्याकडे बघून राजकारणात नव्या जिद्दीने उभे राहण्याचा प्रयत्न करतो आणि मला त्या गोष्टीचं कौतुक आहे.
तर तुम्ही कॉलेजच्या दिवसांमध्ये किंवा लग्नाच्या आधी असं काही ठरवलेलं का की मला हे व्हायचंय ते व्हायचंय, मला करिअरमध्ये पुढे जाऊन काही गोष्टी करायच्यात? जसं आता मला मीडियामध्ये यायचं होतं तर मी 2 वर्ष 3 वर्ष आधी ठरवलेलं, तसं तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये? हो, मी 12वीपर्यंत सायन्स RR शिंदे ज्युनियर कॉलेजला केलं. BCS अण्णासाहेब मगर कॉलेजला करत असताना त्यानंतर मी ठरवलं होतं की मला क्लास 1 ऑफिसरच व्हायचं आणि त्या अनुषंगाने मी तयारी केली. BCS झाल्यानंतर मी HR स्पेशल सब्जेक्ट घेऊन MBA केलं आणि ह्या पॅरलर यंत्रणेमध्ये हा सगळा अभ्यास करत होते. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असले म्हणजे लग्न झाल्यामुळं आणि सासरी एकत्र कुटुंब, त्याच्यामुळे अभ्यासाला फारसा वेळ देता येत नव्हता. पण ह्या एकत्र कुटुंबामध्ये राहताना मग हे बचत गट सुरू झाले आणि मग एका बाजूला परीक्षा, अभ्यास आणि त्याचबरोबर बचत गट, असं दोन्ही इकडचे प्रवास सुरू झाल्यामुळे माझं खरं तर प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करायचं स्वप्न होतं. ते करता नाही आलं, पण आता आयोग म्हणून आयोगाचे अध्यक्ष एका संविधानिक पदावरती संधी मिळाली. काम करताय. काही अंशी ते आता स्वप्न पूर्ण होतंय. तुम्ही मागाशी बोलताना बोलला की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण असल्यामुळं तुम्हाला एवढी वाटचाल तुमची सुरुवात झाली. आता सध्या सगळीकडं आरक्षणाची चर्चा आहे, प्रत्येकाला आरक्षण हवं आहे, सगळेजण संघर्ष करतात. महिलांना आरक्षण कधी मिळणार? सगळ्या क्षेत्रात मिळणार का किंवा तुमची भूमिका? नाही, बऱ्याच वेळा आम्ही काय म्हणतो की पूर्वीच्या काळी आरक्षण नव्हतं पण महिलांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. कर्तृत्व जिथं जिथं आहे तिथं तिथं महिला ते नेतृत्वाची संधी त्यांना स्वतःहून घेतात, करतात. पण आरक्षणामुळे इतकंच की चांगल्या जागांवरती महिला लढू शकतात किंवा एखाद्या घटकातल्या महिलेला तितकं सामोरं जाण्याची ताकद नसेल तर आरक्षणामुळे ती किमान तिथपर्यंत पोहोचू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं आरक्षणामुळे आमच्या खूपशा महिला स्थानिक स्वराज्य म्हणजे 50% महिला तर आमच्या बरोबरीने येणार आहेत सगळीकडे. पण ह्या आरक्षणाच्या माध्यमातून पुढे येत असताना काही ठिकाणी अजूनही आरक्षण आहे म्हणून आलेत पण त्यांच्यावर इतर घटकांचा दबाव राहणं किंवा काही ठिकाणी अजूनही आम्हाला तिथपर्यंत आरक्षणामुळे जरी असलो तरी काही अभ्यास कमी पडतोय का, हे सगळं थोडासा कालावधी जाणार आहे. याबरोबर आता येणाऱ्या 2029 मध्ये विधानसभेलाही महिलांना आरक्षण आहे, त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात महिला तिथपर्यंत दिसतील. आरक्षणामुळे आम्हाला जागा जरी महिलांच्या मोठ्या प्रमाणात वाढून मिळत असेल तर आता आमच्यामधली अवेअरनेस वाढली पाहिजे की खूप चांगले विषय आम्ही मांडले पाहिजेत, समाजामध्ये त्या माध्यमातून सुधारणा केली पाहिजे. आणि या जागांवरती आपण आलोय तर हातामध्ये ती यंत्रणा असते, ते यंत्रणेचा वापर करून निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही उतरलो पाहिजे आणि तो निर्णय हा यशस्वीरित्या पूर्ण केला तर मला असं वाटतं समाजातलं पूर्णपणे चित्र बदललेलं दिसेल. आता पुढच्या येत्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला दिसेल का? नक्कीच, कारण की कोणत्याही महिलेला वाटणार आपल्या महिलेमधून एखादं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत जावं म्हणून. त्याच्यामुळे साहजिकच आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचं स्वप्न आहे की मुख्यमंत्री म्हणून महिला जर विराजमान झाला. जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेमध्ये 273 पुरुषांमध्ये 15 महिला होत्या आणि या 15 महिलांनी ठराव केला होता की पुरुषाच्या नावापुढे 1 लिहून आमच्या महिलांचं नाव खोडलं जातं आणि आम्हाला मतदानाचा अधिकार हा +1 म्हणून दिला जातो. तसं न करता पुरुषाच्या नावापुढे आमचं नावही ते असावं. जसं निलेश सुदाम चाकणकर +1 असं पूर्वी होतं. +1 म्हणजे कोणतं, माझं नावच नाही आहे पण मी मतदान करायचे पण नाव नसायचं यादीत. त्या संविधान सभेमध्ये महिलांनी ठराव मांडला की आमच्याच नावाचा अधिकार आम्हाला मिळावा आणि म्हणून निलेश सुदाम चाकणकर, दुसऱ्या ओळीत रुपाली निलेश चाकणकर, माझं नाव तिथं आलं ते संविधान सभेच्या त्या महिलांच्या आवाजामुळे आलं. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की महिला जेव्हा निर्णय प्रक्रियेत येतात तेव्हा त्या पारदर्शकपणे त्यांची भूमिका मांडतात. कुटुंब जसं सांभाळतात तसंच त्या देवघर पण सांभाळतात, तसंच त्या समाजकारण आणि राजकारण ह्या पारदर्शकपणे प्रभावीपणे करू शकतात. आणि म्हणून ही सगळी भूमिका फार महत्त्वाची आहे की महिला निर्णय प्रक्रियेत जर आल्या तर निश्चितपणाने त्यांच्या विचारसरणीने ते चांगल्या पद्धतीचे निर्णय अंमलात आणू शकतात. आणि म्हणूनच कदाचित ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी ही 1-2 महिलांवरती आणि त्यांनी ती यशस्वी करून तितक्या ताकदीने मांडली आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणून तिच्यामध्ये ती क्षमता आहे. 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना ती बाळणपणाच्या ज्या कळा सहन करते, माफ करा तुमच्या पुरुषांची संख्या जरी इथं असली तरी त्यातली एक कळ सुद्धा पुरुष सहन करणार नाही. इतकी सोशिकता तिच्या अंगामध्ये असते, इतकी सहनशक्ती, नवीन सृष्टीची सृजनता तिच्यामध्ये असते. आणि म्हणून मी आवर्जून सांगते, सोशिकता आहे म्हणून सहन करायला लावू नका.
ती एकदा जोमाने त्या ताकदीने उठली तर कदाचित वादळ निर्माण करू शकते आणि तिच्या अंगामध्ये ती निर्णय क्षमता आहे, म्हणून त्या त्या ठिकाणी ती असली पाहिजे. आता आपण महिला शक्तीबद्दल बोलताय, तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात, तर असं कधी होतं का की जरा आजूबाजूचेच लोक तुम्हाला घाबरतात, म्हणजे घरातलेच लोक की महिला आयोगाच्या अध्यक्षावर का, असं कधी होतं का? किंवा म्हणजे मिस्टरांना कधी असं केलंय का तुम्ही की बघा तक्रार करेन? आणि बऱ्याच वेळा चेस्ट स्टडीज बाकीची लोक म्हणतात, बघा आयोग बसला इथं, आयोगाच्या समोर काही बोलू नका, फार कायदे त्यांच्याकडे, आपल्यावर कारवाई होऊ शकते, असं चेस्ट स्टडी कायम ते बोलत असतात. पती बोलतात आणि बाकीचे घरातलेही बोलत असतात. पण हा चेष्टेचा भाग म्हणून की आयोग आहे घरात किंवा मला फार घाबरून राहावं लागतं वगैरे असं ते बोलत असतात, पण ते गमतीचा भाग म्हणून बोलत असतात. खरं तर फार कमी वेळ मला कुटुंबाबरोबर मिळतो, दौऱ्यांमध्ये जास्त वेळ होतो. आता उद्या 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत मी नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा असं आहे, फारसा वेळ दौऱ्यात जातो, थोडासा वेळ मिळतो कुटुंबाबरोबर. त्याच्यामुळे जितका वेळ मिळेल तितका गप्पांमध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक सदस्याला वाटतं आमच्या, आणि जॉईंट फॅमिली आहे, कुटुंब मोठं आहे, या सगळ्यांमध्ये वेळ देण्याचा प्रयत्न करते, पण मजेने असं होत राहतं. मला एक प्रश्न नेहमी पडतो, मी मगाशी आपण थोडंसं बोललो की व्यक्तिमत्वाबद्दल बोलतो, रुपाली चाकणकर कायम फ्रेश दिसतात. मला असं फार अनेक वर्षापासून वाटतं की आता ना टिपिकल राजकारणी महिला ही आता इमेज पाठीमागे पडलेली आहे. म्हणजे आपण आता सगळ्याच जणी बघतो त्या व्यवस्थित आवरून असतात, म्हणजे असं काही कडक डोक्यावरचा पदर वगैरे आता हे खूप पाठीमागे गेलं. आताच्या सगळ्या जणी स्वतःला व्यवस्थित प्रेझेंट करत असतात. सो रुपाली चाकणकर स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करत असताना कशी काळजी घेतात? नेहा, तू मला खूप आधीपासून पाहिलं, मी सुरुवातीपासून अशी टापटीप व्यवस्थित राहते आणि मला आवडतं. देवाने इतकं सुंदर सौंदर्य दिले, राहणीमान आपण चांगल्या पद्धतीने राहावं, आणि मला पहिल्यापासून ते कॉलेज लाईफमधून पासूनच मी तशी राहत आले. एकतर समाजामध्ये आपण एक पब्लिक फिगर म्हणून वावरत असताना आपण जेव्हा जिथं जातो तेव्हा आपल्यामुळे इतरांनाही चांगलं वाटावं, आपल्यामधली एक सकारात्मकता त्यांच्यामध्ये यावी, आणि काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण ज्या पद्धतीने वावरतो त्याचा एक ओरा हा समाजामध्ये असतो, त्याचा एक इम्पॅक्ट असतो. त्याच्यामुळे साहजिकच आहे, पहिल्यापासून असं राहत असल्यामुळे मला ते तसे राहण्याची व्यायाम वगैरे काही रोजचं रुटीन आहे का? म्हणजे शक्यतो फारसा कमी वेळ व्यायामाला मिळतो, पण तो प्रयत्न त्या माध्यमातून करत असते की आपण स्वतःला व्यवस्थित ठेवावं. एकतर आपल्या महिलांच्या शरीराचे अनेक प्रश्न असतात, पुरुषांबरोबर जर कम्पेअर केलं तर खरंच मी कायम सांगते, जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरुष असा आहे तसाच असतो. तसं महिला कशा, मुलगी वयात आली की तिला मासिक पाळी, लग्नानंतर प्रेग्नेन्सी, मग डिलिव्हरीमधले दिवस, परत दुसरी प्रेग्नेन्सी, मग डिलिव्हरी, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन, मेनोपॉज, या सगळ्या 40 वर्षामध्ये तिची इतकी शरीरामध्ये कमतरता, सगळ्या गोष्टींची तयार होती, झीज होत जाते शरीराची. आणि म्हणूनच पुरुषांची वेगळी मानसिकता आहे, शरीररचना वेगळी आहे त्यांच्या. मी महिलांना कायम सांगते, तुम्ही स्वतःला सुपर वुमन तर अजिबात म्हणू नका आणि पुरुषांची ते बरोबरी करू नका. त्याच्यामुळे स्वतः व्यवस्थित राहा. आपल्या महिलांचं हिमोग्लोबिन चेक करायला गेलं तर 5-6च्या पुढे अनेक महिलांचं जात नाही. नोकरदार स्त्रियांमध्ये हे प्रमाण अजून कमी होतं. मग आपल्या शरीराबद्दलच आपला अवेअरनेस नसतो आणि 40 नंतर अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने आपण स्वतः राहणं आणि व्यवस्थित, आपण जेव्हा नेतृत्व करतोय समाजामध्ये तेव्हा आपल्याला पाहून अनेक महिला पुढे येत असतात. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित राहिलं तर मला असं वाटतं की त्या सुद्धा स्वतःबद्दलचं एक डाएट वगैरे काही फॉलो करतात, म्हणजे की विशिष्ट पदार्थ खाल्ले गेले पाहिजे, स्वतःची काळजी. कारण की प्रवासामध्ये जिथं जाताना जे जेवण मिळेल ते जेवण करतो, तसं डाएट वगैरे असं काही करत नाही. पण व्यायामाच्या माध्यमातून दिवसाची सुरुवात करावी हा बऱ्याच वेळा प्रयत्न असतो. काय आवडतं खायला? खरं तर मी बऱ्यापैकी शाकाहारी जेवण खूप चांगल्या पद्धतीने, शाकाहारीमध्ये काही असेल तरी जेवण व्यवस्थित करते. ते जास्त कुठली आवड आहे किंवा काही असं नाही, कारण की 20 वर्षाच्या या प्रवासामध्ये बाहेरच फिरणं फार झालं किंवा दौऱ्याच्या निमित्तानं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरचं जेवण देत असताना ते खूप प्रेमाने करतात आपल्यासाठी, त्याच्यामुळे सगळंच जेवण आवडतं. मुलगा काही बनवतो का खास विशेष? हो, ते खरं तर मुलात हो हॉटेल मॅनेजमेंट झाले आणि खूप वेगवेगळे पदार्थ ते बनवत असतात. विशेष म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल तसं काय, माझे पती आणि मुलगा दोघंही उत्तम स्वयंपाक करतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं जेवण ते दोघं बनवत असतात. आणि ते दोघं नॉनव्हेज जास्त खात असल्यामुळे नॉनव्हेज फार सुंदर बनवतात. आणि विशेष म्हणजे त्यांना नॉनव्हेज करून इतरांना खायला घालणं फार आवडतं. पण मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे ते दोघांचं
फार चांगला स्वयंपाक ते बनवत असतात, पण व्हेजच्या डिशी चांगल्या बनवतात. आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की मला कधी फार स्वयंपाकघरात ते दोघं असेल तर मी जात नाही, कारण की तेच बनवून देत असल्यामुळं हा एक फार वेगळा आनंद असतो की आपण डायनिंग टेबलवर बसलोय आणि मुलगा आणि नवरा आपल्याला करून Serve देतोय आणि करतोय आपण प्रेमाने. त्याची टेस्ट करतोय. हाही आनंद फार असतो आणि तो खूप वेळा मी घेते. ताई, परत एकदा थोडंसं महिला आयोगाच्या कामाकडे यायला आवडेल की आरोग्यवारीसारखा उपक्रम असू द्या, वेगवेगळे उपक्रम राबवत असता, पण तुम्ही जसं म्हणाला तसं की आरोग्यवारीसारखा उपक्रम कुठे सुचला आणि त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. आणि माझे माहेरचे पूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायाचं. मी वारी जेव्हा देहू आळंदीवरून सासवड मार्गे जायची त्यावेळेस मी माझ्या बाबांच्या कडेवर बसून ती वारीमध्ये काही तास चालायचे. म्हणजे एवढ्या लहानपणापासून मी ती वारी पाहिलेली आहे. आईसोबत त्यावेळेस काही थोड्या वेळ त्या वारीमध्ये चालायचे आणि जसं कळत होतं तसं दरवर्षी आम्ही त्या वारीत थोड्या वेळ चालायचो, कारण की त्या मार्गावरतीच माहेर असल्यामुळं. त्या वारीत चालताना मला त्यावेळेस प्रश्न पडायचा, इतक्या महिला वारीत चालतात आहेत, मग ह्यांना मासिक पाळी येत असेल ना, असं मनामध्ये प्रश्न असायचा. मग हे कसे चालतात, कसं त्याचं नियोजन होत असेल, ह्यांना कसं साहित्य मिळत असेल किंवा काय, असे खूप प्रश्न त्यावेळेस असायचे. जसं मोठं होत गेले त्यावेळेस मला तो प्रश्न काय मनामध्ये बिंबवत, असं खूप त्या प्रश्नाने मला हैराण केलं होतं की काय करत असतील हे. तशी व्यवस्था कुठे दिसत नव्हती. मी त्या वारीत लहानपणापासून वडिलांबरोबर आईबरोबर चालताना, आणि मग माझ्या मनामध्ये तो प्रश्न होता. मी नंतरही वारीत चालत होते, तर योगायोगाने मला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. आणि पहिल्याच वर्षी मी ठरवलं, ही वारी जेव्हा चालते, लाखो वारकरी महिला चालतात. देहू आळंदीच्या वारीमध्ये चालताना ते 22-23 दिवस चालतात. मुक्ताईनगरची जी निघते आपल्या अगोदर 7 दिवस निघते. त्र्यंबकवरून जी वारी निघते त्याच्याही पहिले ती 4 दिवस निघते. म्हणजे एकूण 32 ते 35 दिवस महिला वारीमध्ये चालतात. आणि शेवटी महिलांना ह्या मासिक धर्माला सामोरं जात असताना, पाळीमध्ये चालत असताना तिचा मनाचा भाव महत्वाचा आहे. तिच्या ही शरीराची रचना अशी असल्यामुळे पाळी असताना मग जायचं का नाही जायचं, बऱ्याच वेळा त्या महिलांच्या मनामध्ये ती शंका असायची की मग काही जण मध्ये थांबायचे, त्याची व्यवस्थाही कुठे नसायची. मग आरोग्यवारीची ही संकल्पना या माध्यमातून सुचली, त्याला काम करायची संधी मिळाली. पंढरीच्या विठुरायाच्या आशीर्वादाने ह्या आरोग्यवारीचे चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं. पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून आम्ही सीओ ऑफिस आणि ती सगळी यंत्रणा एकत्रित बसून नियोजन केलं. आणि देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत दर 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन ठेवले, चेंजिंग रूम केला, हिरकणी कक्ष केला आणि त्याच ठिकाणी वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. याच्यासाठी तिन्ही जिल्हा अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि मोठ्या प्रमाणात जाहिराती लावल्या. कारण की सॅनिटरी नॅपकिन हा शब्द वाचणं, मासिक पाळी हा शब्द वाचणं आजही आपल्याकडे बऱ्यापैकी संकोच बाळगला जातो, फार उघडपणे बोललं जात नाही. म्हणून मुद्दामून आम्ही ते शब्द मोठ्या अक्षरामध्ये लिहून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन अशी नावं दिली आणि त्याच्या संदर्भात जनजागृती करून डिजिटल स्क्रीन आमच्या या वारीत फिरायच्या. आणि जिथं जिथं विसावा असायचा, पालखी विसावा, त्या ठिकाणी ह्या स्क्रीनवरती दाखवलं जायचं. आणि मुद्दामून आमच्या सगळ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ह्या त्या स्टॉलच्या बाजूला थांबून सॅनिटरी नॅपकिन ठेवले असायची. कारण की ही संकोच बाळगण्यासारखी गोष्ट नाही आहे, तर त्या सुविधा दिल्या तर आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे. पहिल्या वर्षी आम्हाला थोडासा कमी प्रतिसाद मिळाला, पण नंतरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि ह्या 4थ्या वर्षी तर प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता महिला म्हणतात आम्ही वारीत चालताना आम्हाला काळजी वाटत नाही, कारण की चेंजिंग रूम आहे, नॅपकिन्स आहेत, डॉक्टर आहेत आणि सगळ्या सुविधा आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं एक समाधान आहे की ही एका भावनिकतेची वारी आहे, एका श्रद्धेची वारी आहे. त्या श्रद्धेच्या वारीला आम्ही आरोग्याची जोड दिली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमचा पंढरीचा विठुराय आम्हाला या सगळ्या महिलांमध्ये दिसतो. ताई, शेवटचा प्रश्न. मला असं वाटतं की तुमच्याकडे बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत सध्या, पण 2 जबाबदाऱ्यांमध्ये कुठली जबाबदारी जास्त आवडते, राज्य महिला आयोगाची की प्रदेशाध्यक्ष म्हणून? दोन्ही पदांवरती काम करत असताना संघटना म्हणून, महिलांची रिलेटेड म्हणून, महिलांचे प्रश्न म्हणून काम केलेलं आहे. संघटनेमध्ये काम करताना तुम्हाला राज्यातल्या महिलांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं संघटना पक्षाची विचारधारा पुढे घेऊन जायचं आहे. आणि आयोगाचे अध्यक्ष म्हणून येणाऱ्या समस्या, त्याच्यामध्ये ना जात आहे, धर्म आहे, पक्ष आहे, काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त समोर एक तक्रारदार महिला आहे आणि तिला आपल्याला न्याय द्यायची. तर तक्रारदार महिलांना न्याय दिल्यानंतर तिच्याबरोबर असलेलं तिचं सासर माहेर, तिचं कुटुंब, तिचे मुलं, ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे फार महत्त्वाचं आहे. तशा दोन्ही जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या त्यांच्या जागेवरती त्या खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या आणि मोठ्या आहेत. त्याच्यामुळं पक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी मोलाची आहेच, पण आयोग म्हणून माझं अध्यक्षपद हे एक चॅलेंजिंग आहे. अनेक केसेस नव्याने येतात, बऱ्याच वेळा त्या मला स्टडी कराव्या लागतात.
बऱ्याच केसेसमध्ये आम्हाला आउट ऑफ वेज जाऊन काम करून नाही द्यायचा असतो. आमच्यासाठी फार काही काही गोष्टी चॅलेंजिंग असतात, ते आम्ही केलेल्या सुद्धा आहेत. आता वेळेची कमतरता नाही, काही काही घटना मी सांगितल्या असत्या की या सगळं करत असताना आम्हाला पोलीस यंत्रणा असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, जिमोबा असेल, वन स्टॉप सेंटर, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन ते एका महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही कसरत करत असतो. आणि या सगळ्यामध्ये तिला जेव्हा न्याय देतो तेव्हा ते खूप यश मिळवल्याचं आम्हाला समाधान असतं. त्याच्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत. पण आयोग म्हणून माझं हे 4 वर्ष मला खूप चॅलेंजिंग राहिलं. मी एक प्रश्न विचारते, सॉरी म्हणाले शेवटचा, पण मला एक विचारायचं आहे. आता तुम्ही इतके वर्ष महिलांच्या व्यथा ऐकून घेतला, त्यांची गाणी ऐकून घेतलीत, एवढं त्यांना समजून घेतलंय, महाराष्ट्रभर फिरल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वर्गातील महिलांशी बोललात, काय वाटतं की महिलांनी आता काय करणं गरजेचं? असे 2 वाक्य सांगू शकाल का की महिलांनी सल्ला द्याल? काय सल्ला द्याल? मी कायम महिलांना सांगते की तुमच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव पाहिजे. माहेरवरून सासर आणि सासरवरून स्मशानभूमी हा प्रवास नकोय आपल्याला. कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरायचं नाहीये, कुठलंही मेडल मिळवायचं नाहीये, कुठेही जाऊन स्वतःला विजेता म्हणून सिद्ध करायचं नाहीये. पण माझं आयुष्य माझं आहे आणि त्या आयुष्य मला जगता आलं पाहिजे, त्यात माझ्या नावाचं अस्तित्व असलं पाहिजे. याच्यासाठी कोणतंही काम करा, कोणताही छंद जोपासा, कोणत्याही ठिकाणी करिअर करण्यासाठी सुरुवात करा. तर त्या करिअरमध्ये तुम्हाला जो आनंद मिळेल हे करताना आरोग्य जोपासून खऱ्या अर्थानं स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव जर ठेवली तर तो एक निखळ आनंद आयुष्य जगताना आपल्याला मिळू शकतो. मला वाटतं या 3 वाक्यांवरती ही मुलाखत संपवणं सगळ्यात योग्य ठरेल. कारण पुढच्या सगळ्या काळामध्ये एखाद्या महिलेने जगण्यासाठी काय करावं, मला वाटतं 3 वाक्यांमध्येच तुम्ही सांगितलं. ताई, खूप वेळ दिलात, मनापासून आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप खूप आभार. आणि मुलाखतीच्या शेवटी जसं त्या म्हणाले की बरेच किस्से आहेत, तर असे खूप किस्से जाणून घेण्यासाठी परत एकदा आमच्यासोबत या, कॉफी घ्या. पण आता आपण या मुलाखतीत नक्की तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.